सुरुवात करूया. आपल्या लेसनचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे खालीलपैकी महाराष्ट्राचा कोणता अक्षवृत्तीय विस्तार बरोबर आहे. अक्षवृत्तीय विस्तार बरोबर आहे असं म्हटलंय. म्हणजे महाराष्ट्राचा तुम्हाला अभ्यास करताना लक्षात घ्या, अलीकडच्या काळामध्ये आयोग अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार याच्यावर बरेच प्रश्न विचारत आहे. ओके, बरेच प्रश्न त्याच्यावर विचारते, त्यामुळे ते लक्षात घ्या. आता अक्षवृत्तीय विस्तार विचारलाय म्हणजे तुम्हाला महाराष्ट्राचा दोन्ही गोष्टी अक्षवृत्तीय विस्तार काय आणि रेखावृत्तीय विस्तार काय असं लक्षात घ्या. त्याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 1 म्हणजे 15 डिग्री 44 उत्तर ते 22.6 उत्तर. हा काय आहे महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार आहे. काय आहे हा अक्षवृत्तीय विस्तार आहे. ओके, मग मला प्रश्न असा विचारला आयोग काय करते अक्षवृत्तीय विस्तार महाराष्ट्राचा भारताचा बरेच प्रश्न विचारते. मग दुसरा प्रश्न राहिला रेखावृत्तीय विस्तार काय, महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार काय असं जर विचारलं तर तेही तुम्हाला माहित असणं तेवढंच गरजेचं आहे. ओके, महाराष्ट्राचा जर रेखावृत्तीय विस्तार विचारला तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 72 डिग्री 36 पूर्व ते 80 डिग्री 54 पूर्व. हा काय येतो महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार. म्हणजे दोन गोष्टी ते लक्षात घ्या. अक्षवृत्तीय विस्तार म्हटलं तर तो 15 44 22.6, रेखावृत्तीय विस्तार म्हटलं 72 आणि 80 या पद्धतीनं. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवणं तुम्हाला तेवढंच गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काय विचारलं जातं तर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी आणि भारताची पूर्व पश्चिम लांबी उत्तर दक्षिण लांबी हे तुम्हाला विचारलं जातं. आता लक्षात घ्या महाराष्ट्राचे काय म्हटले पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण असं जर म्हटलं तर तुम्हाला लक्षात. मग उत्तर दक्षिण इथं बघितली एवढी लांबी आणि पूर्व पश्चिम जर बघितली तर ही जी आहे म्हणजे जी उत्तर दक्षिण म्हटलं जातं. ओके, पूर्व पश्चिम जी म्हटली जाते म्हणजे हे पूर्ण सरळ लाईन घ्या, स्ट्रेट लाईन नाही आली, ठीक आहे असू द्या. हा सरळ लाईन घ्यायची याच्यामधून, तर हे किती येते आणि ते किती येते असं तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे. ठीक आहे, पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण लांबी जर म्हटलं तर ही जी लांबी आहे ही महाराष्ट्राची येते 800 म्हणजे पूर्व पश्चिम लांबी किती आहे 800 किलोमीटर एवढी आहे. आणि दुसरा जर बघितलं तुम्ही उत्तर दक्षिण म्हणजे नंदुरबार पासून खाली इथपर्यंत जर बघितलं ही जी लांबी येते तर ती महाराष्ट्राची किती आहे 720. म्हणजे तुम्हाला दोन गोष्टी लक्षात राहू द्या. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम जी लांबी आहे ती 800 किलोमीटर आहे आणि उत्तर दक्षिण जी लांबी आहे तर ती 720 किलोमीटर आहे. म्हणजे तुम्हाला आज लक्षात ठेवायचं महाराष्ट्राच्या बाबतीत विचार केला तर उत्तर दक्षिण लांबी पेक्षा पूर्व पश्चिम लांबी काय आहे जास्त आहे. पूर्व पश्चिम लांबी ही काय आहे जास्त आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही भारताचा विचार केला तर भारताची जी पूर्व पश्चिम लांबी आहे तर ती 2933 किलोमीटर येते. ओके, पूर्व पश्चिम भारताची किती येते 2933. ही काय येते पूर्व पश्चिम. ओके, पूर्व पश्चिम लांबी येते भारताची. आणि दुसरी म्हणजे उत्तर दक्षिण लांबी जर बघितली तर ती 3214 किलोमीटर येते. ठीक आहे, उत्तर दक्षिण किती येते 3214. म्हणजे तुम्हाला दोन गोष्टी इथे नक्की लक्षात ठेवायच्या आहेत. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी सर्वाधिक जास्त आहे आणि भारताची उत्तर दक्षिण लांबी सर्वाधिक जास्त आहे. कळालं, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी सर्वाधिक जास्त आहे आणि भारताची उत्तर दक्षिण लांबी सर्वाधिक जास्त आहे. हा फरक आहे. म्हणजे 800 किलोमीटर पूर्व पश्चिम, उत्तर दक्षिण 720 किलोमीटर महाराष्ट्राच्या केसमध्ये. दुसरं म्हणजे भारताची 2933 किलोमीटर लांबी पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण म्हटलं की 3214. एवढं कमीत कमी तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ओके, आय होप हे कळालं असेल. म्हणजे आपला पहिला प्रश्न होता बेसिकली अक्षवृत्ती विस्तार, तर तुम्हाला तो समजला असेल आय होप. ओके, अक्षवृत्ती म्हणले तर 15 44 22 अक्षवृत्ती विस्तार, रेखावृत्ती विस्तार म्हणलं की 72 36 80 54. एवढं लक्षात घ्या. पुढचा प्रश्न विचारला होता भारताचं एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे. हा विचारला होता संयुक्त गट ब 2018 म्हणजे कंबाईन गट ब पूर्व 2018ला. आणि ऑप्शन कसे दिले ते तुम्ही पाहू शकता. भारताचं बघितलं तर 200.60 लाख हेक्टर, 207.60 लाख हेक्टर, 307.70 लाख हेक्टर आणि 318.60 लाख हेक्टर. म्हणजे भारताचं भौगोलिक क्षेत्र विचारले. भारताचं भौगोलिक क्षेत्र. परंतु लक्षात घ्या इथं प्रश्न चेंज करताना काय करा, भारताच्या ऐवजी इथं काय करा महाराष्ट्र करा. काय करा महाराष्ट्र. ओके, प्रश्न काय करा लक्षात आलं मी काय चेंज म्हणला तुम्हाला करायचं. इथं भारताचं भौगोलिक क्षेत्र म्हटलंय ना याच्याऐवजी भारत खोडवा, कारण तिथं महाराष्ट्राचं विचारलं होतं.
प्रश्न टाईप करताना भारत झालाय. ठीक आहे, इथं महाराष्ट्राचं भौगोलिक क्षेत्र, भारत नाही. ठीक आहे, महाराष्ट्राचं भौगोलिक क्षेत्र किती असं विचारलंय. आता महाराष्ट्राचं क्षेत्रफळ जर बघितलं तर ते येतं 307,713, म्हणजे 307,713 चौरस किलोमीटर. म्हणजे 307च्या दुप्पट नाही करायची, लक्षात राहू द्या. 307च्या दुप्पट म्हणलं तर 614 आलं असतं, पण तसं नाही. 307,713 चौरस किलोमीटर एवढं महाराष्ट्राचं क्षेत्रफळ येतं. क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचा भारतामध्ये तिसरा क्रमांक आहे. पहिला क्रमांक लागतो तो आहे राजस्थानचा. पहिला क्रमांक लागतो तो आहे राजस्थान. राजस्थानचं जर क्षेत्रफळ तुम्ही बघितलं तर ती 342,239 एवढं येतं आणि चौरस किलोमीटर. 2 नंबरला येतं एमपी. एमपीचं जर क्षेत्रफळ तुम्ही बघितलं तर ते 308,313 एवढं तुम्हाला पाहायला मिळतं. म्हणजे महाराष्ट्राचं भौगोलिक क्षेत्र किती, 307,713. याचा अर्थ उत्तर काय असणार आहे, 307.70 लाख हेक्टर हे काय असणार आहे, महाराष्ट्राचं भौगोलिक क्षेत्र असणार आहे. ओके, हे लक्षात राहू द्या. म्हणजे महाराष्ट्राचा क्षेत्रफळामध्ये तिसरा क्रमांक, पहिला राजस्थान, दुसरा मध्य प्रदेश, तिसरा महाराष्ट्र. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मग असं विचारलं सर्वात कमी क्षेत्रफळ गोव्याचं बघितलं 3,772 चौरस किलोमीटर एवढं तुम्हाला पाहायला मिळतं. आता याच्या व्यतिरिक्त दुसरी गोष्ट, भारताच्या भारताचं जे एकूण क्षेत्रफळ आहे, या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्रानं किती व्यापले. प्रश्न काय, भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्रानं किती क्षेत्रफळ व्यापले असं जर विचारलं तर हा आकडा नक्की लक्षात ठेवायचा, 9.36%. ओके, भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्रानं किती व्यापले, 9.36% क्षेत्रफळ एवढं व्यापले. दुसरं म्हणजे जरी क्षेत्रफळामध्ये महाराष्ट्र तिसरा क्रमांक असला, परंतु लोकसंख्येचा जर तुम्ही विचार केला, लोकसंख्येच्या बाबतीचा जर विचार केला तर महाराष्ट्र लोकसंख्येच्या बाबतीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. ओके, 1 नंबरला येतं यूपी 19 कोटी 2011च्या जनगणनेनुसार. महाराष्ट्राचं बघितलं तर 11 कोटी पॉईंट समथिंग येतं, 11.24 कोटी एक्झॅक्टली सांगायचं झालं तर 11.24 कोटी. याच्यावर पण आयोगानं प्रश्न विचारला. अलग लक्षात, महाराष्ट्राचं क्षेत्रफळ म्हटलं तर 11.24 कोटी, हे लक्षात घ्या. समजलं. तर हा एक पाहिजे. दुसरा माहित असू द्या. समजा आता काय म्हटलं मी इथं 9.36, तर भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्रामध्ये 9.36% लोक राहतात. बरोबर, क्षेत्रफळ आहे, क्षेत्रफळ आहे, लोक राहतात असं म्हटलंय का, क्षेत्रफळ आहे. किती टक्के लोक राहतात, तर भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी महाराष्ट्रामध्ये 9.29% लोक राहतात. फरक कळाला दोन ह्याचा, 9.36 कशाला आणि 9.29 कशाला. 9.36 म्हणजे भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्रानं किती क्षेत्रफळ व्यापले, तर ते 9.36% व्यापले. आणि भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी महाराष्ट्रामध्ये किती टक्के लोकसंख्या आहे, तर 9.29% लोकसंख्या. समजलं हे दोन फरक. याच्यामध्ये बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं. ओके, ऑप्शन मध्ये फसायचं नाही. आय होप हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. तिसरा प्रश्न पहा, भारताच्या राज्याचं भौगोलिक क्षेत्रफळ डॅश डॅश चौरस किलोमीटर असून भारताच्या डॅश डॅश टक्के क्षेत्र व्यापले. हा संयुक्त गट व 2017 म्हणजे कंबाईन पूर्व 2017 विचारलेला प्रश्न आहे. जस्ट आपण आताच पाहिलं, महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती म्हटलं की 307,713 चौरस किलोमीटर, हे आपण आताच बघितलं. ओके, म्हणजे उत्तर येणार आहे तुमचं 307,713 म्हणजे पहिला पर्याय. दुसरं म्हणजे काय म्हटलंय त्यांनी, भारताच्या किती टक्के क्षेत्र म्हणजे क्षेत्रफळानुसार किती टक्के म्हटलं तर 9.36 आपण आताच बघितलं. आणि लोकसंख्येच्या दृष्टीनं बघितलं तर 11.24 कोटी लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये सापडते. ओके, ही महाराष्ट्राची लोकसंख्या आहे. हे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे. ठीक आहे, महाराष्ट्राचं क्षेत्रफळ 307,713 चौरस किलोमीटर, लोकसंख्या म्हटलं तर 11.24 कोटी. आणि किती टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात राहते विचारलं की 9.29. हे जे आताच बघितलं ना याच्यावरच हा प्रश्न आहे. ठीक आहे, 713 9.36. ओके, तर हा एक पॉईंट महत्वाचा आहे. समजा असं विचारलं, महाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता आहे. प्रश्न काय विचारतो मी, महाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता आहे असं म्हटलं तर तो येतो अहमदनगर. ओके, अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा. आणि सगळ्यात लहान जिल्हा कोणता क्षेत्रफळाच्या दृष्टीनं, मुंबई शहर. कोणता येतं, मुंबई शहर. ओके, हे लक्षात राहू द्या. अहमदनगर सगळ्यात जास्त क्षेत्रफळ असणारा. ओके, आणि मुंबई शहर म्हटलं की सगळ्यात कमी क्षेत्रफळ असणारा. तर हे दोन पॉईंट इथे जाता नक्की माहित असू द्या. ठीक आहे, आय होप हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. आता प्रश्न कसा विचारलाय बघा, महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार विचारलाय.
ASO पूर्व म्हणजे असिस्टंट सेक्शन ऑफिसर पूर्व 2015ला प्रश्न विचारलाय. महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार किती आहे सांगा असं दिलं होतं. म्हणजे तुम्हाला महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार जर बघितला तर तो येतो 72-6च्या आसपास, म्हणजे 72 आणि 80. कारण फरक कितीचा आहे? 8चा फरक आहे, आपण असं बघितलं होतं. 72 आणि 80 याचा अर्थ 8चा फरक आहे. म्हणजे तुमचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असणार आहे. अप्रॉक्सिमेटली आहे, म्हणजे हे एक्झॅक्टली आकडेवारी येते का? नाही येत. ओके, अक्षवृत्तीय विस्तार किती म्हटलं होतं तर आपण ऑलरेडीच पाहिलं होतं 15 डिग्री 44. ओके, 15 डिग्री 44 अक्षवृत्तीय विस्तारामध्ये बघितलं 15 डिग्री 44 उत्तर. ओके, उत्तर ते 22 डिग्री 6 उत्तर. हे काय होतं? आपला अक्षवृत्तीय विस्तार होता महाराष्ट्राचा. काय होता? अक्षवृत्तीय विस्तार. ठीक आहे, म्हणजे ह्याच्यातला फरक डिग्री मधला किती आहे? 15 आणि 22 म्हणजे कितीचा फरक आहे अक्षवृत्तीय विस्तारामध्ये? 7 डिग्रीचा फरक आहे, बरोबर, अक्षवृत्तीय विस्तारामध्ये. आणि रेखावृत्तीय विस्तारामध्ये हे 72 आहे, हे 80 आहे. फरक कितीचा आहे? 8 डिग्रीचा आहे. ओके, हाही तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. फरक कितीचा आहे. दुसरं महत्वाची गोष्ट, महाराष्ट्राची स्थापना. महाराष्ट्र स्थापना कधी झाली होती? 1 मे 1960ला महाराष्ट्राची स्थापना झाली, बरोबर. महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा जिल्हे किती होते असं विचारलं गेलं एकदा, तर जिल्हे होते 26. आता किती आहेत? 36. म्हणजे त्याच्यामध्ये जिल्हे कसे कसे ऍड झाले हे तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये असलेले प्रशासकीय विभाग किती होते? 1 मे 1960ला प्रशासकीय विभाग म्हटलं की 4 प्रशासकीय विभाग होते. किती प्रशासकीय विभाग होते? 4. आणि त्याच्यानंतर तालुके विचारलं तर 229 तालुके होते 1960ला. परत ते आकडा वाढत गेलेला आहे. ओके, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, आता महाराष्ट्र. ओके, उत्तर काय ते 72, 6, 80, 9. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न कसा विचारलाय? PSI पूर्व 2012 साली जो पेपर झाला होता त्यामध्ये विचारलाय. प्रश्न विचारलाय महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार कसा आहे? प्रश्न कसा आहे लक्षात घ्या. पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार कसा आहे असं विचारले. म्हणजे किती कन्फ्युजिंग करणारा प्रश्न आहे. लगेच तुम्हाला समजलं पाहिजे कमी आहे तेवढाच आहे. याचा अर्थ महाराष्ट्राचा आणि भारताचा पूर्व पश्चिम विस्तार किती येतो, दक्षिणोत्तर विस्तार किती होतो हे तुम्हाला तिथं पाहणं गरजेचं आहे. ओके, हे तुम्हाला तिथं पाहणं गरजेचं आहे. याचा अर्थ महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये विचार केला. ओके, आता याचा आपण फरक करूया. ठीक आहे, महाराष्ट्र आणि इकडे काय करूया? भारत करूया. म्हणजे दोन्ही गोष्टी ऍट सायमल्टेनियसली पाहूया. महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम, इथं काय करू? पूर्व पश्चिम. इथं काय करू? उत्तर दक्षिण. इथं काय करूया? महाराष्ट्र. इथं काय करूया? भारत. ओके, आणि ह्या पद्धतीने आपण. ओके, ठीक आहे. आता काय करूया? महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार किती आणि दक्षिण उत्तर विस्तार किती आहे ते पाहू, लिहूया. पूर्व पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर तो येतो 800 किलोमीटर. ओके, हे सगळं किलोमीटर मध्ये. आणि भारताचा पूर्व पश्चिम बघितला तर तो 2933 किलोमीटर येतो. महाराष्ट्राचा उत्तर दक्षिण विस्तार बघितला तर तो 720 येतो. उत्तर दक्षिण कमी आहे. आणि भारताचा काय आहे? 3214. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट नक्की लक्षात येते का यामधून? तुम्हाला परीक्षेला असा जर प्रश्न विचारला, महाराष्ट्राचा काय जास्त आहे? पूर्व पश्चिम विस्तार जास्त आहे. आणि भारताचा काय जास्त आहे? उत्तर दक्षिण विस्तार जास्त आहे. आलं लक्षात? महाराष्ट्राचा म्हणजे महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार हा महाराष्ट्राच्या उत्तर दक्षिण विस्तारापेक्षा अधिक आहे. आणि भारताचा उत्तर दक्षिण विस्तार भारताच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा जास्त आहे. याचा अर्थ विचारले काय तुम्हाला? महाराष्ट्राचं विचारले. महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर, पूर्व पश्चिम विस्तार म्हणजे हाय, याच्यापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार काय आहे? कमीच आहे ना, जास्त थोडीच आहे. इथला विस्तार कसा आहे? कमी आहे. म्हणजे तुम्हाला उत्तर द्यावं लागेल कमी. जर इथं महाराष्ट्राच्या ऐवजी भारत म्हटलं असतं तर उलट झालं असतं. ओके, महाराष्ट्राच्या ऐवजी भारत म्हटलं की उलट झालं असतं. हे गोष्टी तुम्हाला तिथं लक्षात येणं तेवढं लगेच गरजेचं आहे. ओके, हा एक महत्वाचा पॉइंट. समजलं? त्यानंतर असा एक प्रश्न विचारला होता, महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी सुमारे किती किलोमीटर आहे? असिस्टंट सेक्शन ऑफिसर पूर्व 2011ला. म्हणजे पूर्व पश्चिम लांबी किती किलोमीटर असं विचारलं होतं. पूर्व पश्चिम. आता पूर्व पश्चिम म्हणल्यानंतर उत्तर बघा इथं, पूर्व पश्चिम. पूर्व पश्चिम म्हटलं की आपण जास्त आहे म्हटलं होतं. आताच पाहिलं ना, 800 किलोमीटर पूर्व पश्चिम लांबी आहे. आणि 720 किलोमीटर काय आहे? उत्तर दक्षिण. उत्तर दक्षिण लांबी किती आहे? 720 किलोमीटर. हे आताच पाहिलं. अलग लक्षात. म्हणजे तुम्हाला अशा टाईपवर वेगवेगळ्या पद्धतीनं प्रश्न विचारले. ओके, पूर्व पश्चिम लांबी म्हटलं की 800 किलोमीटर, दक्षिण उत्तर म्हटलं की 720 किलोमीटर. STI पूर्वला असाही प्रश्न विचारला होता. लक्षात घ्या, महाराष्ट्राची निर्मिती डॅश डॅश रोजी झाली.
26 जानेवारी 1960, 15 ऑगस्ट 1947, त्यानंतर 1 मे 1950 आणि चौथा दिले यापैकी नाही. याचं उत्तर येते यापैकी नाही, कारण महाराष्ट्राची स्थापना कधी आहे? 1 मे 1960. कोणता कायदा? बॉम्बे पुनर्रचना कायदा. कोणता कायदा म्हटलं की बॉम्बे पुनर्रचना कायदा. कधीचा? 1960 चा कायदा. ओके, त्या कायद्यानुसार स्थापना झालेली आहे, हे लक्षात असू द्या. आता जर मी असं विचारलं, महाराष्ट्र परीक्षेला असं विचारलं जातं, महाराष्ट्र राज्य निर्मिती सोहळ्याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडलं? महाराष्ट्र, प्रश्न काय आहे लक्षात घ्या, महाराष्ट्र राज्य निर्मिती सोहळ्याचं म्हणजे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य निर्मिती सोहळ्याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडलं असं जर विचारलं तर उत्तर तुमचं असलं पाहिजे, जे चौथ्या योजनेचा आराखडा ज्यांनी तयार केला ते म्हणजे पंचवार्षिक योजना धनंजयराव गाडगीळ. काय लक्षात राहिलं पाहिजे? धनंजयराव गाडगीळ. याच्या अगोदर घोषणा नेहरूंनी केली होती, म्हणजे मुंबईच्या शिवाजी पार्कवरनं नेहरूंनी घोषणा केली होती, परंतु उद्घाटन म्हटलं, उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडलं? 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य निर्मिती सोहळ्याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडलं की धनंजयराव गाडगीळ. आणि घोषणा कोणी केली होती तर मुंबईच्या शिवाजी पार्कवरनं पंडित नेहरूंनी याची घोषणा केलेली होती. हा एक महत्वाचा पॉइंट तुम्ही नक्की लक्षात घ्या. मग आता प्रश्न असा राहतो याच्या व्यतिरिक्त, आता तुम्हाला याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता आपण कंपॅरिझन करूया. याच्या व्यतिरिक्त आयोगाला आणखी काय विचारलं जाऊ शकतं ते म्हणजे तुम्हाला 1960 महाराष्ट्र स्थापना कधी झाली होती 1960 आणि सद्य परिस्थिती. सद्य परिस्थिती म्हणजे आपण 2018-19 आतला हा एक पिरियड लक्षात घेऊया. याचं कंपॅरिझन थोडंसं करूया म्हणजे तुम्हाला थोडंसं लक्षात येईल आपल्याला करायचं काय आहे ते. 1960चा विचार केला. आता पहिलं म्हणजे महसूल विभाग किती होते महाराष्ट्रात? महसूल विभाग ओके, 1960ला महाराष्ट्रातले महसूल विभाग 4 होते, आता किती आहेत? 6 आहेत. महाराष्ट्रात 1960 साली महत्वाचं काय आहे तर आयोगाने अलीकडच्या काळात प्रश्न विचारला होता, 1960 साली महाराष्ट्राची घनता काय होती? ठीक आहे, याच्यासाठी आपण कंपॅरिझन करतोय. महाराष्ट्रात 1960 साली जिल्हे किती होते विचारलं तर जिल्हे येतात 26, आता किती येतात विचारलं तर आता येतात 36. ओके, महाराष्ट्रात 1960 साली तालुके बघितलं, तालुक्याचा आकडा तर तालुके बघितलं तर तुम्हाला पाहायला मिळतात 229, आता जास्त 358 पर्यंत गेलाय आकडा, तो वाढत वाढत चाललाय. ठीक आहे, तालुक्याच्या बाबतीमध्ये घनता हे आयोगाने विचारलं होतं, आयोगाने याच्यावर विचारलं होतं 1960 साली म्हटल्यानंतर महाराष्ट्राची घनता किती येते आणि बाकी आताची किती, तेव्हा होती 129, तेव्हा घनता किती होती 129 आणि आता जर तुम्ही बघितलं तर ती 365 आहे लोकसंख्या घनता. हा एक फरक आहे घनतेचा, 129 वरनं 365 वर झाले. दुसरा आपण याच्यामध्ये पॉईंट जर कन्सिडर केला ते म्हणजे स्त्री पुरुष प्रमाण. ओके, स्त्री पुरुष प्रमाण किंवा लिंग गुणोत्तर जे म्हणतो, स्त्री पुरुष प्रमाण, हे प्रमाण जर तुम्ही बघितलं तर 1960च्या ह्याच्यानुसार 936 होतं, आता किती आहे तुम्हाला स्त्री पुरुष प्रमाण 929 आहे. याचा अर्थ स्त्री पुरुष प्रमाणामध्ये काय आहे? घट आहे पाहायला मिळते. ठीक आहे, स्त्री पुरुष प्रमाण. त्यानंतर आणखी एक मुद्दा आपण पाहिला तर तो म्हणजे साक्षरता. याच्यावरून बऱ्याच वेळा परीक्षेला विचारलं जातं. महाराष्ट्रामध्ये 1960 सालची साक्षरता फक्त 35.1% होती, आता ती जवळजवळ 82.3 समथिंग झालेली आहे 18-19चा विचार केला तर. नागरी लोकसंख्या हा एक आपण टॉपिक पाहिला, नागरी लोकसंख्या, नागरी लोकसंख्या. ओके, नागरी लोकसंख्या. ओके, नागरी लोकसंख्या जर बघितलं तर नागरी लोकसंख्या किती होती? 28.22% होती, आता किती झाली तर ती 45.2% झाली आहे. नागरी लोकसंख्येच्या बाबतीमध्ये जो रिपोर्ट बरेच महत्वाचे, म्हणजे तुम्हाला हे डिस्ट्रीब्युशन होणं गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त आणखी एक पॉईंट राहतो तो म्हणजे मनपा, महानगरपालिका किंवा मनपा हा टॉपिक तुम्ही लक्षात घ्या. 1960 साली महाराष्ट्रामध्ये किती मनपा होत्या, महानगरपालिका होत्या? 3 होत्या आणि 2018-19 मध्ये त्याचा आकडा किती झालाय? 27वी कोणती विचारलं तर पनवेल, 27वी कोणती विचारलं तर पनवेल, जे अलीकडच्या काळामध्ये झालेली. म्हणजे तुम्हाला या पद्धतीनं सुद्धा अभ्यास करावा गरजेचं आहे. आयोगानं आता विचारताना काय विचारलं होतं तर ही 1960 साली असलेली घनता किती, म्हणजे आयोग कोणत्या पद्धतीने विचारतोय हे लक्षात घ्या. म्हणजे हा एक चार्ट तयार करायचा. 1960ला काय होतं, 2018-19 मध्ये काय झालं, 1960ला मनपा 3 होते, आता 27 आहेत, महसूल विभाग 4 होते 6 झाले, 26 जिल्हे होते 36 झालेत, 229 तालुके होते 358 झाले, 129 घनता होती 365 झाली, स्त्री पुरुष प्रमाण 936 होतं ते 929 वर आले, साक्षरता 35% वरून 82% झाली आहे, नागरी लोकसंख्या 28 वरून 45 झाली. म्हणजे हाही चार्ट तुम्हाला असा अभ्यास करणं तेवढंच गरजेचं आहे, असा अभ्यास करणं तेवढंच गरजेचं आहे. समजलं? समजलं का?
ओके, आता नीट लक्ष द्या. आपण थोडासा वेगळा टॉपिक आणखी त्याच्यामध्ये ॲडिशनल तुम्हाला काय लक्षात ठेवावं लागेल याच्यावर पण थोडंसं डिस्कशन आताच्या पुढच्या भागामध्ये करतोय. नीट लक्ष द्या. आता दोन गोष्टी, भारताचा अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार. मी दोन फरक करतोय. पहिला फरक मी लिहितोय, नीट लक्ष द्या. काय लिहितोय त्याच्याकडे पहा. मला त्यातून तुम्हाला काय सांगायचंय ते तुम्हाला कळेल. भारत घेतला, भारताच्या बाबतीमध्ये दोन गोष्टी करतोय मी. एक करतोय मी अक्षवृत्तीय विस्तार पण लिहितोय, कारण तुम्हाला समजण्यासाठी. ठीक आहे, तुम्हाला समजण्यासाठी मी लिहितोय अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार. ओके, थोडंसं अप्रॉक्सिमेटली लिहितोय. एकदम तुम्ही परत एक्झॅक्टली करेक्टली आकडे आहेत किंवा नाहीत याचा गौण भाग आहे. फक्त मी अप्रॉक्सिमेटली आकडे लिहिण्याचा प्रयत्न करतोय. लक्षात घ्या, भारताचा अक्षवृत्तीय विस्तार जर विचारला तर 8/4/28 उत्तर ते 37/6/53 उत्तर. ठीक आहे, आलं लक्षात. अक्षवृत्ती विस्तार लिहिला. आता मी रेखावृत्ती विस्तार लिहितोय. रेखावृत्ती विस्तार म्हणलं की 68/7/33 पूर्व अप्रॉक्सिमेटली लिहितोय. ठीक आहे, ते 97/25/47. आता यामधून तुम्ही अनालिसिस करताना दोन गोष्टी बघा. इथे किती आहे? 84 आहे, बरोबर. इथे किती आहे? 84 म्हणजे 8 आहे, एवढं लक्षात घ्या. 8 आहे. आता मला काय सांगायचं आहे ते लक्षात घ्या. ओके, आता इथं फरक लक्षात घ्या. इथे किती आहे? डिग्री किती आहे इथं? ओके, इथं डिग्री किती आहे? 8 डिग्री आहे का? आणि इथं डिग्री किती आहे? 37 डिग्री आहे. म्हणजे याच्यातून 8 आणि 37 मध्ये फरक कितीच डिग्रीचा आहे? फरक किती डिग्रीचा आहे असं म्हणतोय. 29 डिग्रीचा फरक आहे का 8 आणि 37 मध्ये? बरोबर. आता त्याच्यानंतर इथं बघा रेखावृत्ती विस्तारामध्ये डिग्री किती आहे? 68 आणि पुढची किती आहे? 97. म्हणजे ह्या दोन्हीमध्ये फरक कितीचा आहे? 29 डिग्रीचा. बरोबर. 68 आणि 29 97. म्हणजे एक लक्षात घ्या. एक फरक लक्षात घ्या. 8 आणि म्हणजे अक्षवृत्ती विस्तारामध्ये असलेला डिग्रीचा फरक आहे 29. रेखावृत्ती विस्तारामध्ये असलेला फरक 29 आहे. म्हणजे भारताच्या अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तारामध्ये दोन्हीतही फरक कितीचा आढळतो? 29 डिग्रीचा आढळतो. फरक किती आढळतो? 29 डिग्रीचा आढळतो. आता महाराष्ट्राच्या बद्दल बोलूया. आता महाराष्ट्राच्या विचारात संदर्भात जर तुम्ही विचार केला तर महाराष्ट्रामध्ये इथं डिग्रीचा फरक आहे 15, इथं आहे 22. म्हणजे अक्षवृत्ती विस्तारामध्ये फरक किती पडतोय? 7 डिग्रीचा पडतोय. बरोबर. अक्षवृत्ती विस्तारामध्ये फरक किती पडतोय? 7 डिग्रीचा. रेखावृत्ती विस्ताराचं बघितलं, इथं आहे 72, इथं आहे 80. म्हणजे रेखावृत्ती विस्तारामध्ये किती पडतोय? 8 डिग्री. परंतु म्हणजे ह्या दोन गोष्टी तुम्हाला फरक लक्षात घ्या. म्हणजे भारताच्या अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय, माझं वाक्य काय आहे लक्षात घ्या. भारताच्या अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तारामधला पडणारा फरक हा 29 डिग्रीचा आहे आणि महाराष्ट्राच्या अक्षवृत्तीय विस्तारात पडणारा फरक हा 7 डिग्रीचा आहे आणि रेखावृत्तीय विस्तारात पडणारा फरक हा 8 डिग्रीचा आहे. ओके, हे मला तुम्हाला यामधून सांगायचं होतं. आता तुम्हाला पुढचा घटक लक्षात घ्यायचा आहे. काही म्हणजे महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेले जिल्हे. पहिल्यांदा जेव्हा महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा जिल्हे होते 26, आता झाले 36. आता पहिल्यांदा दोन जिल्हे निर्माण झाले, तो म्हणजे एसजे म्हणजे काय? एसजे म्हणजे सिंधुदुर्ग. एस म्हणजे कोणता जिल्हा निर्माण झाला होता? सिंधुदुर्ग. बरोबर. आणि जे म्हणजे पुढचा झाला होता जालना. सिंधुदुर्ग कुठून झाला होता? रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग. आणि जालना म्हणजे कुठून झाला होता? औरंगाबाद मधून जालना झाले होते. हे जिल्हे कधी निर्माण झाले? तर 1 मे 1981 ला. 1 मे 1981 म्हणजे 27 आणि 28 नंबरचे जिल्हे हे सिंधुदुर्ग जालना आहेत. ओके, एसजे हे लक्षात ठेवा. त्यानंतर यल आहे. यल म्हणजे काय? लातूर झाला निर्माण. त्यानंतर निर्माण झालेला जिल्हा म्हणजे लातूर. आणि जी म्हणजे गडचिरोली. जी म्हणजे कुठून झाला? गडचिरोली. आता लातूरचा जर विचार केला तुम्ही, लातूर उस्मानाबाद मधून झाला. ओके, कधी झाला असं विचारलं तर 10 दिवसाचाच फरक आहे. 16 ऑगस्ट 1982 लातूर. आणि गडचिरोली म्हणजे जो चंद्रपूरमध्ये खालच्या साईडनं झालेला. ठीक आहे, तर तो येतो किती? 26 ऑगस्ट 1982. म्हणजे हा फरक आहे ह्यामधून. मुंबई, बृहन्मुंबई 1990. मग पुन्हा येतो वाशिम. काय येतो? फी म्हणजे काय येतो? वाशिम येतो. बरोबर. त्यानंतर फी म्हणजे येतो वाशिम. ओके, हे 90 ची रेंज आहे. 90 ची रेंज आहे. 1990, 4 ऑक्टोबर 1990. आता हे बघा, बृहन्मुंबई म्हटलं का मुंबई म्हटलं तर मुंबई उपनगर निर्माण म्हटलं तर फी म्हणजे वाशिम. फी म्हणजे वाशिम आणि एन म्हणजे नंदुरबार.
वाशिम म्हटलं कुठून झाला, वाशिम कुठून झाला असं विचारलं तर अकोला. कधी झाला विचारलं तर 1 जुलै 98ला. आणि नंदुरबारचं जर विचारलं ते सुद्धा तीच रेंज येते, 1 जुलै 1998 धुळेमधून झालेला. त्यानंतर राहतं एच. एच म्हणजे काय येतो, हिंगोली. हिंगोली एच म्हणजे काय येतो, हिंगोली. हिंगोली कधी झाला जर विचारलं तर 1 मे 1999. 1 मे 1999. त्यानंतर जी. जी म्हणजे काय येतो, गोंदिया. गोंदिया कशामधून झाला विचारलं तर भंडारामधून झालेला गोंदिया. कधी झाला तो सुद्धा 1 मे 1999. 1 मे 1999. ओके, हे दोन झाले याच्यामध्ये. मग राहिलं काय शेवटी, प. प म्हणजे पालघर. पालघर म्हणजे 1 ऑगस्ट 2014 मध्ये झालेला जिल्हा. म्हणजे पहिले किती होते आणि हे, याच्यावर पण बऱ्याच वेळा परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे. तर आजच्या लेसन मध्ये आपण काय कव्हर केले, तर आजच्या लेसन मध्ये महाराष्ट्राचं स्थान, विस्तार व आकार हे थोडंसं शॉर्ट मध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय लक्षात ठेवावं लागेल ते म्हणजे, भारताचा विचार करा. भारताचा विचार केला किंवा महाराष्ट्राचा विचारलं, समुद्र सागर किनारा किती आहे महाराष्ट्राला, सागर किनारा किती किलोमीटर लांबीचा आहे, सागर किनारा, समुद्र किनारा. महाराष्ट्राचा विचार केला तर तो येतोय 720 किलोमीटर. ठीक आहे, 720 किलोमीटर. सर्वाधिक जास्त म्हटलं तर बऱ्याच पुस्तकामध्ये वेगवेगळं आहे, पण सध्या अधिकृत आकडेवारीनुसार तुम्हाला हेच लक्षात ठेवायचं आहे. ते म्हणजे लक्षात कसं ठेवायचं, पहिल्यांदा येतो रत्नागिरी. ओके, रत्नागिरी सागर किनाऱ्याच्या बाबतीमध्ये जर बघितलं, रत्नागिरी सर्वाधिक जास्त आहे. किती किलोमीटर आहे, 237 किलोमीटर रत्नागिरी. त्याच्यानंतर 2 ला येतो रायगड. ओके, 2 ला येतो रायगड. बऱ्याच पुस्तकामध्ये बरेच वेगवेगळे आकडेवारी दिले, पण हेच लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. अजूनही सांगतो, 122 किलोमीटर. त्यानंतर 3 नंबरला येतो सिंधुदुर्ग. ओके, 3 नंबरला येतो सिंधुदुर्ग, तो जर 120 किलोमीटरच्या आसपास आहे. 4 नंबरला येतो बृहन्मुंबई 114. किती येतो, 114 किलोमीटर. आणि मग सगळ्यात शेवटी येतं पालघर. पालघर 102 किलोमीटर. पालघर 102 किलोमीटर. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवताना कसं लक्षात ठेवू शकता, रत्ना आणि राय. लक्षात ठेवतो कसं ठेवू शकता, ही रत्ना आणि हे राय काय करतायत, सिम्बा. सिम्बा म्हणजे सिंधुदुर्ग, मुंबई, बृहन्मुंबई. सिम्बा पिक्चर पाहताय. ट्रिक कशी लक्षात ठेवू शकता, रत्ना आणि राय. रत्ना म्हणजे रत्नागिरी, राय म्हणजे रायगड. रत्ना आणि राय, सिम्बा आता नवीन आलेला पिक्चर, सिम्बा पिक्चर पाहतायत. तर म्हणजे हा असंपर्यंत लक्षात ठेवू शकता. जर तुम्ही भारताचा विचार केला, बऱ्याच पुस्तकामध्ये वेगळी आकडेवारी दिली, पण हीच अधिकृत आहे सद्यस्थितीला, हे लक्षात घ्या. ओके, भारताचा जर विचार केला तर भारताला मुख्य भूमी कितीची आहे, 6100 किलोमीटर लांबीची मुख्य भूमी आहे. ओके, सर्वाधिक सागरी किनारा असलेली 6100 किलोमीटर. आणि त्याच्यामध्ये बेटांचा किनारा पण तुम्हाला ऍड करावा लागेल. ते बेटांचा किनारा बघितलं तर 1417 किलोमीटर. म्हणजे टोटल जेव्हा तुम्हाला कन्सिडर केली जाते सागर किनारा किती, तर तुम्हाला 7516.56 हे काहीतरी अप्रॉक्सिमेटली आकडेवारी येते. हे अप्रॉक्सिमेटली. तर तुम्हाला 7517 असं जनरली कन्सिडर केलं जातं. म्हणजे महाराष्ट्राला सागर किनारा, भारताला सागर किनारा किंवा भूमी असलेली किती असं विचारलं सागर, तर पूर्ण म्हटलं की 7517 हे कन्सिडर केलं जातं. या 7517 मध्ये सर्वाधिक कुठं आहे असं विचारलं तर त्याचं उत्तर येते गुजरात. सर्वाधिक कुठं आहे म्हटलं तर गुजरात. सर्वात कमी कुठं आहे विचारलं तर गोवा. तर हे पूर्व 2018ला तो प्रश्न विचारला होता. प्रश्न आहे, महाराष्ट्रात डोलोमाइटचे साठे डॅश डॅश जिल्ह्यामध्ये. तर डोलोमाइट या खनिजाचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत, अमरावती, अकोला, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम आणि यवतमाळ, रत्नागिरी असे ऑप्शन्स दिलेत. जेव्हा डोलोमाइटचे साठे म्हटलं की एक ट्रिक आहे, ती ट्रिक जर तुम्ही लक्षात ठेवली तर तुमचं ते लगेच लक्षात राहतं. तो म्हणजे ट्रिक एकदम इंटरेस्टिंग आहे, ती म्हणजे गणा चंदाचा यार. गणा कोणाचा यार आहे, गणा चंदाचा यार. ओके, यातला जे यार आहे, गणाचंदाचा यार मी जे दिलं त्यातला जो यार आहे ना, तो घटक जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, यार म्हणजे काय, यवतमाळ. य म्हणजे काय येतं, यवतमाळ. र म्हणजे काय येतं, रत्नागिरी. ओके, यवतमाळ आणि रत्नागिरी हे जे 2 जिल्हे आहेत ना, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत. म्हणजे तुम्हाला हे 2 मी यार लिहिल्यानंतर तुम्हाला लगेच कळालं असेल की त्याचं करेक्ट आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 4, यवतमाळ व रत्नागिरी. गणा चंदाचा यार. आता यामध्ये चंदा म्हणजे कोण येणार, चंद्रपूर येणार. ओके, चंदा म्हणजे काय येणार तर तुमचं चंद्रपूर येणार आहे. ठीक आहे, त्यानंतर नाव म्हणजे काय येणार आहे, नाव म्हणजे तुमचा नागपूर येणार आहे.
नाव म्हणजे काय येणार आहे, नागपूर येणार आहे. ठीक आहे. आणि ग म्हणजे काय येणार आहे, तर तुमचा गडचिरोली येणार आहे. ग म्हणजे काय येणार आहे, तर गडचिरोलीमध्ये थोड्या प्रमाणात सापडतं, जास्त नाही डोलोमाइट, थोड्या प्रमाणात सापडतं. पण महत्त्वाचं काय आहे तुम्हाला, तर हा जो यार आहे ना, म्हणजे यवतमाळ आणि रत्नागिरी, हे तुम्हाला लक्षात घ्या. आणि हाच परीक्षेला प्रश्न होता कंबाईन गट ब 2018ला. कसं लक्षात ठेवायचं, गणा चंद्याचा यार. गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ आणि रत्नागिरी हे जे जिल्हे आहेत ना, हे खूप म्हणजे खूप महत्त्वाचे आहेत. आता मग हे डोलोमाइट जे खनिज आहे याचा उपयोग कशासाठी होत असेल बरं, तर या डोलोमाइट खनिजाचा उपयोग होतो लोह पोलाद उद्योगामध्ये. म्हणजे 90% उपयोग त्याचा जवळजवळ कशामध्ये केला जातोय, लोह पोलाद उद्योगामध्ये. लक्षात घ्या. ठीक आहे. लोह पोलाद उद्योग याच्यामध्ये 90% याचा उपयोग केला जातोय. लक्षात असू द्या. डोलोमाइटचे साठे किती आहेत महाराष्ट्रात जर बघितलं, साठे, तर साठे महाराष्ट्रामध्ये अप्रॉक्सिमेटली असा शब्द वापरतोय 1%, याच्यापेक्षा जास्त नाही. ओके, 1% साठा तुम्हाला पाहायला मिळतो. आता डोलोमाइट म्हटलं की सोसर प्रस्तर समूह जे आहे त्याच्याशी निगडीत असलेले साठे तुम्हाला थोडेसे नागपूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतील. डोलोमाइट म्हटलं मिनिमम एवढं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आय होप हे तुमचं क्लिअर झालं असेल. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला काय दिले, 3 स्टेटमेंट आहेत आणि विचारलाय कधी, ESI पूर्व म्हटले, म्हणजे ESI म्हणजे राज्य उत्पादन शुल्क पूर्व 2017ला पेपर झाला होता, त्याच्यामध्ये 3 स्टेटमेंट आहेत. सिंधुदुर्ग येथे मॅंगनीजचे साठे सापडतात, बॉक्साईट प्रामुख्याने जांभा दगड सापडतो आणि भंडारा जिल्ह्यातला मौनी येथे क्रोमाइट खनिजाचं उत्पादन घेतलं जातं. तर याच्यामध्ये कोणतं विधान बरोबर आहे असं विचारलंय. प्रश्न बघितला, डेफिनेटली सर्व बरोबर आहे. ओके, डेफिनेटली सगळं बरोबर आहे. म्हणजे याचा करेक्ट आन्सर येतोय वरीलपैकी सर्व बरोबर, म्हणजे अ ब क बरोबर. पण आता लक्षात कसं ठेवणार, मॅंगनीज म्हणतोय, मॅंगनीज म्हणजे लक्षात ठेवायचं काय, मॅंगनीज बद्दल परीक्षेला प्रश्न विचारला जातो. या मॅंगनीजचे महाराष्ट्रात साठे किती, महाराष्ट्रातला साठा किती मॅंगनीजचा, असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा तुमचं उत्तर असलं पाहिजे 40%. तुमचं उत्तर काय असलं पाहिजे, 40%. ह्या पहिला पॉईंट क्लिअर झाला. मॅंगनीज म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवताना ह्याच्यासाठी तुम्ही एक ट्रिक लक्षात ठेवू शकता, ती म्हणजे मानसीचं बंड, TRICK. ट्रिक काय लक्षात ठेवू शकता, मानसीचं बंड. आता हे ट्रिकनुसार मी असं का बरं म्हटलं, मानसीचं बंड असं लक्षात ठेवलं तर मॅंगनीज कोणत्या जिल्ह्यामध्ये सापडतं ते जिल्हे तुमचे यामधून कव्हर होतात. ओके, आता हे काय आहे, मानसीचं बंड म्हणजे काय आहे हे तुम्हाला अगोदर समजणं गरजेचं आहे. यामध्ये मा म्हणजे काय, मॅंगनीज, मा म्हणजे काय, मॅंगनीज खनिज आहे ना, म्हणून मॅंगनीज. न म्हणजे काय येतं, न म्हणजे येतं नागपूर, न म्हणजे काय येतं, नागपूर. ओके, त्यानंतर सी म्हटले, सी म्हणजे येतं सिंधुदुर्ग, सी म्हणजे काय येतो, सिंधुदुर्ग, म्हणजे नागपूर सिंधुदुर्ग. आणि बंड म्हणजे काय आहे, तर तो भंडारा आहे. बंड म्हणजे काय आहे, तर तो भंडारा आहे. म्हणजे मी इथं ट्रिक वापरली, मानसीचं बंड. मानसीचं बंड म्हणजे काय, नागपूर, सिंधुदुर्ग आणि भंडारा. म्हणजे यामधला जो भंडारा जिल्हा आहे किंवा नागपूर जिल्हा आहे याच्यामध्ये सापडणारं मॅंगनीज हे मोठ्या प्रमाणात सापडतं. याच्यानंतर म्हणजे नागपूर आणि भंडारा नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मॅंगनीज सापडतं. म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठं सापडतं असं जर विचारलं तर तुम्हाला वेंगुर्ला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, सिंधुदुर्गमध्ये येणारा वेंगुर्ला ठिकाण, किंवा दुसरं येतं सावंतवाडी. ओके, सावंतवाडी तो ही महत्त्वाचा पॉईंट आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला हे मॅंगनीज खनिज सापडतं. ओके, आता परीक्षेला असं विचारलं, भारतामध्ये मॅंगनीजचे सर्वाधिक साठे कोणत्या राज्यामध्ये. आता साठ्यांच्या बाबतीमध्ये विचार केला, साठे मॅंगनीजचे कोणत्या राज्यामध्ये आहेत, तर तुमचं उत्तर असलं पाहिजे ओडिशा. ओके, भारतामध्ये मॅंगनीजचे सर्वाधिक साठे कुठे सापडतात, तर ओडिशामध्ये सापडतो. आता दुसरी गोष्ट, जसं आपण नागपूर म्हटलं, इथं मानसीचं बंड म्हणजे न म्हणजे नागपूर, सी म्हणजे सिंधुदुर्ग. नागपूर जर बघितलं तर नागपूर का महत्वाचं आहे, कारण नागपूरमध्ये असणारा जो सावनेर रामटेक पट्टा आहे ना, तो सगळ्यात महत्वाचा आहे. सावनेर रामटेक पट्टा मॅंगनीजच्या दृष्टीनं. ठीक आहे, हे झालं. आता प्रश्न राहतो भंडाऱ्याच्या बाबतीमध्ये. भंडारा म्हटलं की भंडाऱ्यामध्ये असणारं मॅंगनीजच्या महत्वाचे साठे, तर ते म्हणजे तो तुमसर ठिकाण आहे, तुमसर तालुका म्हणतो, तुमसर या ठिकाणी असणारे मॅंगनीजचे साठे सर्वोत्तम तुम्हाला पाहायला मिळतात. ओके, तुमसर. ओके, एवढं लक्षात असू द्या. आता मॅंगनीजमध्ये पण प्रकार आहे, मॅंगनीजमध्ये पण 2 प्रकार महत्वाचे आहेत. एक म्हणजे फेरो मॅंगनीज म्हणतो आपण. फेरो मॅंगनीज जर म्हटलं, फेरो मॅंगनीज, तर हे कुठं सापडतं, समजा तुम्हाला डीपमध्ये जाऊन विचारलं परीक्षेला, फेरो मॅंगनीज महाराष्ट्रामध्ये कुठे सापडते, तर एक येतं कन्नान ठिकाण येतं, कन्नान म्हणजे येतं नागपूरमध्ये,
कन्हान म्हणजे कुठे येतं, नागपूरमध्ये येतं. आणि तुमसर म्हटलं तर भंडारा, फेरोमॅग्नीज तिथं सापडतं. असं जरी विचारलं तरी तुमचं उत्तर तिथं असणार आहे. म्हणजे आपला प्रश्न काय होता, सिंधुदुर्ग येथे मॅग्नीजचे साठे सापडतात, डेफिनेटली बरोबर आहे. पण सिंधुदुर्ग बरोबर नागपूर आणि भंडारा पण महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या. सिंधुदुर्गमध्ये वेंगुर्ला सावंतवाडी आहे, भंडारामध्ये तुमसर आहे, नागपूरमध्ये सावनेर रामटेकचा टप्पा आहे, हा खूप महत्वाचा आहे. साठेमध्ये विचारलं तर 40% साठे तुम्हाला तिथं पाहायला मिळतात. ठीक आहे, म्हणजे पहिलं स्टेटमेंट बरोबर. दुसरं स्टेटमेंट बघितलं, बॉक्साईट प्रामुख्याने जांभा दगड सापडते. बॉक्साईटमध्ये प्रामुख्याने जांभा दगडामध्ये सापडतं. आता एक लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये जो बॉक्साईट सापडतो ना, तो कसा आहे, तर तो कसा आहे, उच्च दर्जाचा आहे, उच्च दर्जाचा. बॉक्साईट म्हणजे काय, कोकणातले कुठून सुरुवात करायचं, पालघर ठाण्यापासून सुरुवात करायचं, खाली रत्नागिरी सिंधुदुर्गपर्यंत. म्हणजे हे जे सगळं तुम्ही बघितलं, या सर्व ठिकाणी तुम्हाला बॉक्साईट खनिज सापडतं, हे लक्षात असू द्या. पण तुम्हाला जर या सर्व कोकणातले जिल्हे दिले आणि कोणत्या ठिकाणी सर्वाधिक महत्वाचं बॉक्साईट म्हटलं तर कोल्हापूर लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं, कोल्हापूर. ओके, रत्नागिरीमध्ये जर बघितलं तर दापोली आणि मंडणगड येतं. ओके, रत्नागिरीमध्ये जर बघितलं तर जो बॉक्साईट खनिजाच्या बाबतीमध्ये बघितलं तर मंडणगड हे ठिकाण लक्षात घ्या, मंडणगड. ओके, रत्नागिरीमध्ये हे महत्वाचं आहे. सांगलीमध्ये शिराळा आहे. आता परीक्षेसाठी महत्वाचं काय, तुंगार टेकड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं, कारण आता नवीन जिल्हा झाला येतो, म्हणजे पहिले ठाण्यामध्ये होत्या, आता पालघर जिल्हा येतो. तर तुंगार टेकड्या पालघरमध्ये जर बघितला तर कशासाठी महत्वाचा येतो, तर हे जे बॉक्साईट खनिज आहे, या बॉक्साईट खनिजासाठी महत्वाचा येतो. ओके, आता प्रश्न मगाशी होता, बॉक्साईट खनिजापैकी किती टक्के उत्पन्न भारतात महाराष्ट्रात होतं, तर या बॉक्साईटच्या उत्पन्नापैकी किंवा उत्पादनापैकी किती टक्के होते महाराष्ट्रात, तर 21% महाराष्ट्रात होते. म्हणजे बॉक्साईट किती महत्वाचं आहे तुम्हाला कळेल. ओके, कोकणातले सगळे जिल्हे. बॉक्साईटचा उपयोग कशासाठी होतो, तर ॲल्युमिनियमच्या निर्मितीसाठी, ॲल्युमिनियमसाठीच या बॉक्साईटचा जास्त करून वापर केला जातो. ओके, एवढं लक्षात असू द्या. ठीक आहे, आता बॉक्साईटच्या बाबतीमध्ये भारतामध्ये जर विचार केला तर साठ्यामध्ये कोण महत्वाचं आहे, ओडिशा. उत्पादनामध्ये कोण सगळ्यात पहिल्या क्रमांकावर आहे, ओडिशा. सिंपल आहे. तिसरा प्रश्न होता, भंडारा जिल्ह्यातलं मौनी येथे क्रोमाइट खनिजाचं उत्पादन केलं जातं. हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे, कारण क्रोमाइट खनिज म्हटलं तर तुम्हाला काय काय लक्षात ठेवावं लागतं. ओके, क्रोमाइट खनिजामध्ये आता ह्याच्यासाठी 2-3 पॉईंट लक्षात घ्या, थोडं एक्सप्लेन करतो म्हणजे तुम्हाला समजेल. क्रोमाइट खनिज म्हटलं तुम्हाला महत्वाचे जिल्हे भंडारा, गोंदिया, त्यानंतर महत्वाचा जिल्हा येतो भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्गमध्ये पण थोड्याशा भागामध्ये पाहायला मिळतं. भंडारा गोंदिया सगळ्यात महत्वाचा. आणि चौथा जिल्हा येतो तो म्हणजे नागपूर. हा आहे जिल्हा तुम्हाला इथं लक्षात ठेवावा लागेल. ओके, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग आणि नागपूर अशा तुम्हाला पॉईंट दिले. आता भंडारामध्ये म्हटलं तर मौनी, हे परीक्षेला राज्यसेवा मेन्सला बऱ्याच वेळा विचारले. मौनी हे जे ठिकाण येतं त्या ठिकाणी सापडणारं महत्वाचं मौनी, असे मौनी. ओके, हे लक्षात घ्या. त्यानंतर महत्वाचं सिंधुदुर्ग म्हटलं की कणकवली महत्वाचं आहे. आता नागपूरमध्ये म्हटलं तर टाका हे ठिकाण महत्वाचं आहे क्रोमाइटच्या बाबतीमध्ये. आता 2 गोष्टी, क्रोमाइटचा जो साठा आहे महाराष्ट्रात किती आहे, 10% साठा आहे. महाराष्ट्रातला साठा क्रोमाइटचा किती आहे असं जर विचारलं तर तुमचं उत्तर असणार आहे 10%. किती टक्के, 10%. म्हणजे क्रोमाइटच्या साठ्यामध्ये महाराष्ट्र किती येतं, 10% येतं. पण याचा दर्जा कसा आहे, या क्रोमाइट खनिजाचा दर्जा कसा आहे, अति उच्च दर्जा आहे, चांगला दर्जा आहे, तर हे कन्सिडर करतं नॉर्मल, म्हणजे सामान्य दर्जाचा साठे. सामान्य, लय जास्त पण चांगला नाही, लयच भारी पण नाही. ओके, क्रोमाइट खनिजाचा उपयोग कशासाठी केला जातो, तर जे धातू उद्योग आहे त्या धातू उद्योगामध्ये खड्यावर प्रक्रिया करणारे जे उद्योग येतात त्याच्यासाठी याचा उपयोग केला जातो. तर आपला प्रश्न काय होता, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मॅग्नीचे साठे बरोबर आहे, बॉक्साईट प्रामुख्याने जांभा दगड सापडतं, आणि भंडारा जिल्ह्यातलं मौनी हे जे ठिकाणी या ठिकाणी क्रोमाइट खनिज उत्पादन केलं जातं हेही बरोबर आहे. परीक्षेचं उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक 4 म्हणजे सगळीच्या सगळी विधानं काय आहेत, बरोबर आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला 4 विधानापैकी बरोबर विधान ओळखा म्हटले, आणि काय आहे या ठिकाणी बघा, बॉक्साईटचे साठे, बॉक्साईट म्हटलं मी काय म्हटलं होतं, कोकणातले सगळे जिल्हे लक्षात ठेवायचे. जर बॉक्साईटमध्ये कोकणातले सगळे जिल्हे म्हणल्यानंतर पर्याय क्रमांक 2 मध्येच कोकणातले जिल्हे आहेत, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड. सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा कोणता असं विचारलं तर सर्वात महत्त्वाचा येतो कोल्हापूर जिल्हा. ठीक आहे, त्याच्यामुळे तुमचं आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक 2. डायरेक्टली इलिमिनेशन मेथड तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. ओके, वापरू शकता. ठीक आहे,
ठीक आहे, आय होप हे क्लिअर झालं असेल. पुढचा प्रश्न आहे, सन 2013-14 नुसार महाराष्ट्रातील एकूण खनिज संपत्तीचा उतरता क्रम. आता हे 16ला विचारलं होता PSIला, तेव्हा ते 13-14च विचारणार आहे. आता तुम्हाला विचारलं तर 17-18च विचारलं जाईल. तेव्हाचा जो क्रम होता तर तो काय होता, तर कोळसा 1 नंबर, चुनखडी 2 नंबर, अशुद्ध लोह आणि बॉक्साईट होता. पण तुम्ही जर आता महाराष्ट्राचा विचार केला, म्हणजे महाराष्ट्राच्या खनिज संपत्तीचा विचार केला आणि याच्या उत्पादनानुसार उतरता क्रम विचारलं 2017-18 काय म्हणतोय, महाराष्ट्र खनिज संपत्ती उत्पादनानुसार याचा क्रम कोणता आहे, उतरता क्रम असं मी कन्सिडर करतोय. ठीक आहे, उतरता क्रम. तर हा क्रम आता कसा येणार आहे, तर 1 नंबरला येतो दगडी कोळसा. 1 नंबरला काय असणार आहे तुमचा, दगडी कोळसा असणार. ओके, 1 नंबरला काय असणार आहे, दगडी कोळसा असणार आहे. 2 नंबरला काय येणार आहे, चुनखडी. म्हणजे जो 13-14 होता त्याप्रमाणेच 1 नंबर दगडी कोळसा, 2 नंबर चुनखडी. त्यानंतर 3 नंबरला येणार आहे तो म्हणजे, ठीक आहे, 3 नंबरला येणार आहे बॉक्साईट. म्हणजे इथं कसं होतं 2013-14 मध्ये बॉक्साईट 4 ला होतं, तसं यामध्ये काय येते, बॉक्साईट आता 3 नंबरला येतो. म्हणजे 2017-18चा जो क्रम आहे ना त्या पद्धतीने आपण त्याचं अनालिसिस करतोय. ओके, हे लक्षात घ्या. 4 नंबरला काय येणार आहे, तर 4 नंबरला येणार आहे कच्चं लोखंड. म्हणजे जो अशुद्ध लोह म्हणतो किंवा कच्चं लोखंड म्हणतो हे काय येतं, 4 नंबरला येतं. 4 नंबरला उतरत्या क्रमानुसार. आता राहिला प्रश्न 5व्या क्रमांकावर काय येतं, तर 5व्या क्रमांकावर येतंय त्यामध्ये ते म्हणजे, ओके, 5व्या क्रमांकावर येते कच्चं मॅंगनीज. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला आता लक्षात काय ठेवायचं आहे, परीक्षेसाठी लक्षात काय ठेवायचं आहे, तर परीक्षेला तुम्हाला 2017-18 हे क्रम जास्त शक्यतो चेंज होत नाही. ओके, तर दगडी कोळसा 1 नंबर आहे उत्पादनामध्ये, 2 नंबर चुनखडी येतं, 3 नंबर बॉक्साईट येतं, 4 नंबर कच्चं लोखंड आणि 5 नंबर कच्चं मॅंगनीज येतं. हा क्रम आहे. हा क्रम तुम्हाला लक्षात ठेवणं परीक्षेसाठी ना आता जास्त महत्त्वाचं आहे. ओके, तर महाराष्ट्रातील प्रमुख खनिज उत्पादनांचा उतरता क्रम विचारला तर असा येतो. आता देशाच्या एकूण खनिज संपत्तीमध्ये, देशाचे एकूण खनिज संपत्ती कन्सिडर करा, त्या एकूण खनिज संपत्तीमध्ये महाराष्ट्राचा वाटा किती येतो, उत्पादनामध्ये 4% वाटा येतो. देशाच्या एकूण खनिज संपत्तीच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा वाटा किती येतो, फक्त 4% येतो. पण महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचा जिल्हा कोणता की जो खनिज उत्पादनामध्ये अग्रेसर आहे, तर तो जिल्हा येतो चंद्रपूर. चंद्रपूर जिल्हा काय आहे त्यामध्ये अग्रेसर आहे. ठीक आहे, वाक्य लक्षात आली, हे 2 महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5 दिलाय. तुम्हाला काय म्हटलंय, विधानं दिली आणि त्यामधून करेक्ट आन्सर ओळखायचं आहे. बॉक्साईट पासून क्रोमाइटचं उत्पादन घेतलं जातं. ओके, घेतलं जातं का, बॉक्साईट पासून क्रोमाइटचं उत्पादन डेफिनेटली नाहीये. बॉक्साईट पासून काय यायला पाहिजे, ॲल्युमिनियमचं उत्पादन घेतलं जातं. पहिलं चुकीचं आहे म्हणजे अपर्याय चुकीचा आहे. तिसरा पर्याय चुकीचा आहे, चौथा पर्याय चुकीचा आहे. याचा अर्थ तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे ब आणि क. म्हणजे सांगली जिल्ह्यामधला जे शिराळा तालुका, या शिराळा तालुक्यामध्ये बॉक्साईट सापडतं, बरोबर आहे. पालघर जिल्ह्यामध्ये तुंगार टेकड्या, या तुंगार टेकड्यामध्ये बॉक्साईट सापडतं, ते सुद्धा बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला STI पूर्व 2014ला विचारला होता. 2 विधानं दिली, त्यांनी 2 विधानापैकी कोणतं विधान योग्य आहे असं विचारले. डोलोमाइट हा खडक महाराष्ट्राच्या कडप्पा प्रणालीमध्ये सापडतो. चुनखडी खडक महाराष्ट्राच्या धारवाड प्रणालीमध्ये सापडतो. आणि तुम्हाला विचारले कोणतं विधान योग्य आहे. याचा जर करेक्ट आन्सर बघितलं तर तुमचं करेक्ट आन्सर येतं यामध्ये कोणतंच योग्य नाही, म्हणजे दोन्ही हे अयोग्य आहे. आता का अयोग्य आहे ते समजून घ्या. डोलोमाइट म्हणजे गणाचंदाचा यार, जिल्ह्यांचा आपण समजून घेतलं होतं. म्हणजे गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ आणि रत्नागिरी हे जिल्हे महत्त्वाचे आहेत. त्यातलं यार लक्षात ठेवा, पहिलाच प्रश्न आपण कव्हर केलाय, यवतमाळ आणि रत्नागिरी, डोलोमाइट. मग डोलोमाइट कुठल्या खडप्पा प्रणालीमध्ये सापडतं, तर ते येतं विंध्ययन प्रणालीमध्ये. कोणत्या प्रणालीमध्ये, विंध्ययन प्रणाली. ओके, याच्यामुळं तुमचं पहिलं स्टेटमेंट कडप्पा दिल्यामुळं हे चुकीचं आहे. कारण डोलोमाइट कोणत्या प्रस्तर समूहाशी जोडलेला गेलेला आहे, तर जे सौसर प्रस्तर समूह जो आहे या प्रस्तर समूहाशी हा जोडला गेलेला आहे. त्यामुळं विंध्ययन प्रणाली हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. याच्यामुळे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. ओके, हे क्लिअर झालं. दुसरं बघितलं, चुनखडी खडक महाराष्ट्रातल्या धारवाड प्रणालीत, हे सुद्धा चुकीचं आहे. कारण चुनखडी सुद्धा महाराष्ट्राच्या धारवाडमध्ये सापडतो का, नाही, हे सुद्धा विंध्ययन मध्ये सापडतं, विंध्ययन प्रणालीमध्येच सापडतं, हे महत्वाचं आहे. आता चुनखडीचं बघितलं,
चुनखडी. ठीक आहे, चुनखडी. चुनखडीचा साठा किती आहे महाराष्ट्रात? महाराष्ट्रात जर बघितलं चुनखडीच्या साठ्यामध्ये बघितलं तर 9% साठा आहे फक्त. कितीच टक्के साठा आहे? 9% साठा आहे. उत्पादन किती होतंय? उत्पादन फक्त 2% उत्पादन होतंय. ओके, चुनखडीचं. चुनखडीच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्वाचा साठा म्हटलं तर तुम्हाला यवतमाळ जिल्हा लक्षात ठेवा. कोणता जिल्हा? यवतमाळ. ओके, या यवतमाळ मधलं कोणतं ठिकाण येतं? तर वणी ठिकाण. यवतमाळ मधलं कोणतं ठिकाण येतं? वणी. हे खूप महत्वाचं आहे. किंवा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा बरीच महत्वाची ठिकाणी येतात. राजुरा असेल किंवा इतर जे ठिकाण आहेत राजुरा, वडोदा, नांदगाव. ओके, राजुरा, वडोदा, नांदगाव हे जे ठिकाण आहेत ना तर हे चुनखडीसाठी महत्वाचे आहेत. त्यानंतर तिसरा महत्वाचा जिल्हा येतो तो म्हणजे नागपूर. चुनखडीच्या बाबतीमध्ये नागपूर म्हटलं की रामटेक सावनेर हे जो टप्पा आहे, हा जो टप्पा आहे ना हा चुनखडीच्या बाबतीमध्ये महत्वाचा आहे. रामटेक सावनेर नागपूरमध्ये. तर हाही तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि आणखी एक महत्वाचा जिल्हा येतो चुनखडीच्या बाबतीमध्ये तो म्हणजे गडचिरोली. ओके, गडचिरोली जिल्हा सुद्धा थोडासा महत्वाचा आहे, यामध्ये लक्षात असू द्या. ठीक आहे. आता मोठ्या प्रमाणात परीक्षेला जर विचारलं मोठ्या प्रमाणामध्ये चुनखडीचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात तर तो जिल्हा येतो यवतमाळ. चुनखडीचे साठे मोठ्या प्रमाणात कुठं पाहायला मिळतात? यवतमाळ जिल्ह्यामध्ये. मग आता या चुनखडीचा उपयोग कशासाठी केला जातोय? सिमेंट उद्योग असू द्या किंवा लोह पोलाद उद्योग असू द्या याच्यामध्ये याचा उपयोग केला जातोय. ओके, आय होप हे जो प्रश्न आहे याच्या प्रश्नाच्या रिलेटेड तुमचं बरंचसं क्लिअर झालं असेल. ठीक आहे, येस. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो? औष्णिक विद्युत ऊर्जा, आण्विक ऊर्जा, जलविद्युत ऊर्जा का यापैकी नाही? या पद्धतीनं दिलंय काय तुम्हाला तर दगडी कोळसा. दगडी कोळसा कशासाठी वापर केला जातोय असं विचारले. यामुळे तुमचं पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. औष्णिक विद्युत ऊर्जेसाठी दगडी कोळशाचा वापर केला जातोय सर्वाधिक प्रमाणात. ओके, मग आता दगडी कोळसा जो आहे याचे प्रकार बी पडतात. प्रकार कशाप्रमाणे पडतात तर जो कार्बनचं प्रमाण आहे, कशाच्या प्रमाणानुसार? जे कार्बनचं प्रमाण आहे या कार्बनच्या प्रमाणानुसार दगडी कोळशाचं काय होतात? प्रकार पडतात. ट्रिक न कसं लक्षात ठेवणार कार्बनच्या प्रमाणानुसार? तर ट्रिक येते AB लिपी किंवा AB लिपी असं म्हणतोय मी ट्रिक. ठीक आहे, AB लिपी. AB ही काय आहे? लिपी आहे, लिपी. ओके, म्हणजे कसं? ए म्हणजे काय येणार यामध्ये? ए म्हणजे काय येणार तर ए म्हणजे अँथ्रासाइट येणार. ए म्हणजे काय येणार? ओके, ए म्हणजे अँथ्रासाइट. याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण किती असतं तर कार्बनचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं, जवळजवळ 95% असतं. आणि याचा उपयोग कशासाठी होतो ह्या एचा, अँथ्रासाइटचा? तर याचा उपयोग होतो उत्तम इंधन म्हणून. इंधन एकदम महत्वाचं इंधन म्हणून याचा उपयोग केला जातो. ओके, एबी लिपीतला ए झाला. त्यानंतर पुढचं येतं बी. बी म्हणजे काय येतं? बी म्हणजे बिट्युमिनस. बी म्हणजे काय येतं? बिट्युमिनस. ओके, बिट्युमिनस म्हणजे यामध्ये असणारं कार्बनचं प्रमाण किती येतं तर ते प्रमाण जवळजवळ 70 ते 80% आसपास तुम्हाला पाहायला मिळतं. याचा उपयोग कशासाठी होतो? कोक जे तयार केलं जातं त्या कोकच्या निर्मितीसाठी या बिट्युमिनसचा उपयोग केला जातो. त्यानंतर यल लिपी म्हणजे यल येतं. यल म्हणजे काय येतं? लिग्नाइट. यल म्हणजे काय येतं तर त्या ठिकाणी लिग्नाइट येतं. ठीक आहे, मग आता या लिग्नाइटचा उपयोग कशासाठी केला जातो तर ओके, लिग्नाइटचा उपयोग कशासाठी केला जातो हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. तर लिग्नाइट म्हटलं की जवळजवळ 40% तुम्हाला पाहायला मिळतं आणि कार्बन, वीज निर्मिती, गॅस याच्यासाठी वापर केला जातो. आणि पी म्हणजे काय येतं तर तो येतो पीठ. पीठ म्हणजे सगळ्यात निकृष्ट दर्जाचा म्हटलं जातं. याचा उपयोग कसा असतो? जवळजवळ 30 ते 40. म्हणजे याचा उपयोग ऍक्च्युली ना जो डांबर तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो. ठीक आहे, दगडी कोळशाचं हे समजून आलं. आता दगडी कोळशामध्ये महत्वाचा जिल्हा कोणता येतो तर तो येतो चंद्रपूर. महत्वाचा जिल्हा सगळ्यात म्हटलं तर चंद्रपूर, कारण चंद्रपूरमध्ये जो बल्लारपूर आहे ठिकाण, बल्लारपूर, चंद्रपूर मधलं जे ठिकाण येतं बल्लारपूर हे महत्वाचं आहे, कारण 70% साठी तुम्हाला या ठिकाणीच पाहायला मिळतात. मग कामठी, रावनेर, सावनेर हे नागपूर मधलं, यवतमाळ मधलं वणी हे सुद्धा महत्वाचं आहे. परीक्षेला काय विचारलं जातं माहिती आहे का? दगडी कोळशाचे साठे महाराष्ट्रात विशेषतः कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये पाहायला मिळतात? प्रश्न काय? दगडी कोळशाच्या साठ्यामध्ये महाराष्ट्रात कोणते साठे कोणत्या नदीच्या खोऱ्यात? तर नदीचं खोरं दगडी कोळशासाठी जर म्हटलं तर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे? वर्धा वैनगंगा. कोणती नदी? वर्धा वैनगंगा नदी. हे तुम्हाला यामधून लक्षात ठेवणं जास्त गरजेचं आहे.
महाराष्ट्रात सापडणारा दगडी कोळसा कोणत्या प्रकारचा आहे? महाराष्ट्रामध्ये दगडी कोळसा सापडतो, मान्य आहे, ठीक आहे, पण कोणत्या प्रकारचा सापडतो? तर हा उच्च व मध्यम, एकदम हाय प्रतीचा आणि मध्यम असा आहे. म्हणजे लोएस्ट सापडतो का? नाही. उच्च व मध्यम प्रतीचा दगडी कोळसा महाराष्ट्रामध्ये सापडतो. म्हणजे असे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ओके. आता महाराष्ट्रातील खनिज उत्पन्नामध्ये सर्वाधिक वाटा कशाचा आहे? दगडी कोळशाचा आहे. महाराष्ट्रातलं जर खनिज उत्पन्न बघितलं तर सर्वाधिक वाटा कशाचा येतो? दगडी कोळशाचा 89% आसपास. बर, आता असा प्रश्न विचारला, भारतामध्ये, आता भारताचा कन्सिडर करूया, ठीक आहे. भारताचा विचार केला. भारतामध्ये साठ्याच्या बाबतीमध्ये दगडी कोळशामध्ये कोण महत्वाचा आहे? साठा. आणि उत्पन्नाच्या बाबतीमध्ये दगडी कोळशामध्ये कोण महत्वाचं राज्य येतं? तेही तुम्हाला पाहावं लागेल. जर भारताचा विचार केला तर साठे कुठे जास्त तुम्हाला पाहायला मिळतात? तर ते येतं छत्तीसगड. ओके, छत्तीसगड आहे ना, त्याच्यामध्ये सर्वाधिक जास्त उत्पादन आहे. छत्तीसगडमध्ये काय होतं? उत्पादन आहे. साठ्याच्या बाबतीमध्ये म्हटलं तर ते झारखंड येतं. साठे विचारलं, लक्षात घ्या, दगडी कोळशाच्या साठ्यांच्या बाबतीमध्ये विचारलं झारखंड येतं, उत्पादनाच्या बाबतीमध्ये बघितलं छत्तीसगड. आय होप हे सगळं क्लिअर झालं असेल. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल आहे? आपलं बघितलं ना आताच, चंद्रपूरमध्ये सर्वाधिक जास्त महत्वाचा जिल्हा आहे, ज्या जिल्ह्यामध्ये खनिज संपत्ती विपुल आहे. ओके, सिंपलचा प्रश्न होता. खालीलपैकी कोणते खनिज लोह खनिज नाही? खालीलपैकी कोणते खनिज लोह खनिज नाही? याचं लिग्नाइट, कारण दगडी कोळशामध्ये येतं ना लिग्नाइट. तर हेमेटाइट, लिमोनाइट, मॅग्नेटाइट हे सगळे आहेत यामध्ये येतं, पण ह्यामध्ये काय येत नाही? हे येतं. मग लक्षात कसं ठेवायचं? माही लिसा या नावाप्रमाणे लक्षात ठेवायचं. माही लिसा म्हणजे म्हणजे मॅग्नेटाइट, ही म्हणजे काय येतं? हेमेटाइट येतं. माही लिसा, ली म्हणजे लिमोनाइट आणि राहतं कोणतं? सिडेराइट राहतं. सिडेराइट म्हणजे आपण दोन्ही पॉईंट इथं पाहिले, लक्षात घ्या. ओके, सिडेराइट सगळ्यात निकृष्ट असतं. म्हणजे लोह खनिजांच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर हेमेटाइट, लिमोनाइट, मॅग्नेटाइट आणि सिडेराइट येतं. दगडी कोळशाच्या बाबतीमध्ये बघितलं तर अँथ्रासाइट, बिटुमिनस, लिग्नाइट आणि पीट येतं. ओके, हे सगळं क्लिअर झालं असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील डॅश डॅश पट्टा खनिजावर आधारित उद्योगाकरता प्रसिद्ध आहे. कोणता पट्टा आहे? सिंपल आहे, नागपूर, चंद्रपूर. ऑप्शन बघितले तर तुम्हाला त्याचं उत्तर लगेच कळून जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे, पश्चिम महाराष्ट्रातील डॅश डॅश जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात. पश्चिम महाराष्ट्रातला कोणता जिल्हा येतो की जे बॉक्साईटचं? कोल्हापूर, कारण कोल्हापूरमध्ये सर्वाधिक महत्वाचे साठे बॉक्साईट. कारण बॉक्साईट म्हटलं की आपण लक्षात घ्या अल्युमिनियम निर्मितीसाठी उपयोग, आणि बॉक्साईट म्हटलं की आपण काय लक्षात ठेवलंय तर कोकणातले सगळे महत्वाचे जिल्हे त्या साईडचे, विदर्भाकडे जातच नाही. याचा अर्थ तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे तो म्हणजे कोल्हापूर. ओके, कोल्हापूरमध्ये कोणत्या ठिकाणी सापडतं असं जर विचारलं गेलं तर तुम्हाला यायला पाहिजे शाहूवाडी. शाहूवाडी हा भाग असेल. ओके, त्यानंतर तुम्हाला राधानगरी हा जो भाग असेल, राधानगरी. ओके, राधानगरी. त्यानंतर कोणता भाग येतो? चंदगडचा भाग येतो, त्यामध्ये सुद्धा बॉक्साईटचे साठे पाहायला मिळतात. ठीक आहे. महाराष्ट्रातील डॅश डॅश या जिल्ह्यामध्ये मॅंगनीज खनिजाचे विस्तृत साठे आहेत. कोणत्या जिल्ह्यामध्ये मॅंगनीज खनिज सापडतं? मानसीचं बंड आपण बघितलं होतं, म्हणजे नागपूर येतंय, भंडारा गोंदियाचा भाग येतोय, यामुळे पर्याय क्रमांक 1 तुमचं करेक्ट आन्सर येतं. ओके, मानसीचं बंड आपण बघितलं होतं ना, सिंधुदुर्ग बघितलं. आता याच्यामध्ये जो सिंधुदुर्ग आहे, मॅंगनीज मानसीचं बंड म्हणजे नागपूर, भंडारा, सिंधुदुर्ग, त्यामध्ये गोंदिया पण कन्सिडर होतं. बाकी ऑप्शनमध्ये इलिमिनेशन होतं ना, नागपूर, भंडारा, सिंधुदुर्गमध्ये कुठलंच नाहीये या ठिकाणी, यामुळे तिन्ही ऑप्शन इलिमिनेट होतात. करेक्ट आन्सर येतं पर्याय क्रमांक 1. ओके, हे लक्षात असू द्या. आता यामध्ये जे सिंधुदुर्ग म्हणतो आपण मॅंगनीज खनिजाच्या बाबतीमध्ये येतं, तर यामध्ये जे सिंधुदुर्गमध्ये जे साठे आहेत मॅंगनीजचे ते कसे आहेत? एकदम हलक्या प्रतीचे. सिंधुदुर्ग मधले साठे कसे आहेत तर एकदम हलक्या प्रतीचे. हे तुम्ही तिथे ऍड करू शकता, हे पॉईंट तेवढा महत्वाचा आहे. ओके, आता आपण थोडंसं शॉर्ट मध्ये रिवाइज करूया. रिवाइज कसं? लोह खनिज घेतलं मी, समजा लोह खनिज. परीक्षेला काय विचारलं होतं? लोह खनिज साठे किती आहेत महाराष्ट्रात? भारतातल्या साठ्यापैकी महाराष्ट्रासाठी किती? 20. जर तुम्ही मॅंगनीज घेतलं, साठे किती आहेत मॅंगनीजचे? साठा म्हणतोय. ओके, साठा. मॅंगनीज विचारलं तर 40. हे परीक्षेला विचारलंय. ठीक आहे. याच्या खालोखाल विचारलं जातं बॉक्साईट. बॉक्साईटचे साठे किती आहेत महाराष्ट्रात म्हटलं तर ते येतं 21. किती टक्के? 21%. क्रोमाइट घेतलं, क्रोमाइटचे साठे किती येतात महाराष्ट्रात असं विचारलं तर ते येतात 10%. 10%. ओके, मग डोलोमाइट 1, चुनखडी 9, कायनाइट हे सगळं पुढे पुढे येतं.
आता याच्यामध्ये दोन गोष्टी, मॅंगनीज, आता लोह खनिज बघितलं. ओके, आता या लोह खनिजामध्ये तुम्हाला दोन गोष्टी. पहिलं म्हणजे लोह खनिजामध्ये विदर्भामध्ये कोणत्या खडकामध्ये आणि कोकणात कोणतं. विदर्भात जर बघितलं तर त्या खडकाला काय म्हटलं जातं, विदर्भात कोणत्या खडकामध्ये सापडतं तर ते टॅकोनाइट खडक म्हटला जातो. काय म्हटलं जातं, टॅकोनाइट खडक. आणि कोकणात म्हटलं तर जांभा खडक हे लगेच समजून येतं. मॅंगनीज कळालं, बॉक्साईट संपूर्ण कोकण येतं. या पद्धतीने तुम्हाला यामधून लक्षात ठेवा. आता दुसरा महत्वाचा प्रश्न, खनिज संपत्तीचं वर्गीकरण विचारलं तुम्हाला विभागानुसार, म्हणजे महाराष्ट्रातल्या विभागानुसार. तर कोणत्या विभागामध्ये सर्वाधिक असणार आहे, डेफिनेटली नागपूर विभाग 60% येणार आहे, कोकणात 20 आहे, मग अमरावती, औरंगाबाद, पुणे, नाशिक असा तुम्हाला त्याचा क्रम लागतो. म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये काय केलंय आपण, जे कंबाईन परीक्षेला असणारे जे विचारले गेलेले खनिजाचे प्रश्न आहेत, जे प्रश्न कॅन्सल झालेत किंवा चुकीचा ऑप्शनमुळे रद्द करण्यात आले, ते आपण न दोन विधानं दिलीत आणि म्हटलंय खालील विधानापैकी कोणतं विधान योग्य आहे. ठीक आहे, हे STI पूर्व 2014ला विचारलं होतं. पहिलं स्टेटमेंट आहे, रत्नागिरी जिल्ह्यात नारळ संशोधन केंद्र हरणे येथे आहे. तर हे विधान चुकीचं आहे, कारण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नारळ संशोधन केंद्र हरणेला येत नाही, तर ते येतं भाट्टे या ठिकाणी. कोणतं ठिकाण येतं, भाट्टे या ठिकाणी ते संशोधन केंद्र आहे. दुसरं विधान आहे, दापोलीला रत्नागिरी जिल्ह्याचं महाबळेश्वर म्हणतात. तर ते विधान बरोबर आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर येतं पर्याय क्रमांक 2, फक्त 2 बरोबर. म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात नारळ संशोधन केंद्र आहे का, डेफिनेटली आहे, पण ते भाट्टे या ठिकाणी, हरणे ठिकाणी नाही, त्यामुळे ते चुकीचे आहे. मग आता हा झाला मेन मुद्दा. याच्या व्यतिरिक्त जे काही भारतातली किंवा महाराष्ट्रातली जी संशोधन केंद्र आहेत ना, ती सुद्धा लक्षात ठेवणं थोडंसं महत्वाचं आहे. ओके ओके, आता त्याच्यामध्ये तुम्हाला काही नावं लक्षात ठेवावी लागतील. काही नावामध्ये पहिलं येतं राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र. म्हणजे राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र आहे, तर ते केंद्र कुठे येतं, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र. आता डाळिंबाच्या बाबतीतलं जे केंद्र आहे, तर ते डाळिंब म्हटलं की डाळिंब पिकवणारा जिल्हा सर्वाधिक महत्वाचा, तर तो येतो सोलापूर. सोलापूर जिल्ह्यामध्ये डाळिंबाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं. ओके, तर सोलापूरमधलं हिरज केगाव हे जे ठिकाण आहे, या ठिकाण डाळिंब संशोधन केंद्र आहे. हिरज केगावला डाळिंब संशोधन केंद्र आहे. हे एक मुद्दा पहिल्यांदा लक्षात घ्या. ओके, रत्नागिरी म्हटलं, हिरज केगाव डाळिंब संशोधन केंद्र. याच्यानंतर सुपारी संशोधन केंद्र. मी जर तुम्हाला असं विचारलं की सुपारी संशोधन केंद्र कुठे येतं भारतामध्ये, सुपारी संशोधन केंद्र. ओके, सुपारी जर म्हटलं तर ते येतं श्रीवर्धन. श्रीवर्धन याचा अर्थ ते येतं रायगडमध्ये. सुपारी संशोधन केंद्र येतं श्रीवर्धनला, रायगड. हे लक्षात ठेवा. ओके, या ठिकाणी मी जाऊन आलोय, त्यामुळं माहित आहे मला, श्रीवर्धन, रायगड. ओके, त्याच्यानंतर काजू संशोधन केंद्र. काजू म्हटलं की ते सिंधुदुर्गमध्ये येतं. काजू संशोधन केंद्र म्हटलं की ते कुठे येतं, सिंधुदुर्गमध्ये येतं. आणि सिंधुदुर्गमध्ये वेंगुर्ला हे जे ठिकाण आहे, या ठिकाणी काजू संशोधन केंद्र तुम्हाला पाहायला मिळतं, वेंगुर्ला. ओके, हे लक्षात ठेवा, वेंगुर्ला. त्याच्यानंतर ऊस संशोधन केंद्र जर विचारलं, ऊस म्हटलं की सातारा लक्षात ठेवायचं. ऊस मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र म्हटलं की सातारा लक्षात ठेवा. सातारामध्ये कुठे येतं तर पाडेगाव या ठिकाणी ते ऊस संशोधन केंद्र तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर जो परीक्षेला कन्फ्यूज केला होता तो प्रश्न म्हणजे भात संशोधन केंद्र. तर भात संशोधन केंद्र 3 आहेत महाराष्ट्रात. पहिलं म्हणजे खोपोली हा पहिलं ठिकाण, दुसरं येतं कर्जत आणि तिसरं येतं रत्नागिरी. हे जे 3 ठिकाणं आहेत रत्नागिरीमधली महत्वाची, तर या ठिकाणी तुम्हाला भात संशोधन केंद्र पाहायला मिळेल. केळी संशोधन केंद्र कुठे आहे असं विचारलं तर केळी म्हटलं तर जळगावची केळी प्रसिद्ध आहे. ठीक आहे, जळगाव. मग जळगाव मधलं ठिकाण येतं यावल, या ठिकाणी केळी संशोधन केंद्र आहे. ओके, त्यानंतर द्राक्ष संशोधन केंद्र विचारलं परीक्षेला तर ते येतं उरळी कांचन पुणे. द्राक्ष संशोधन केंद्र म्हणजे उरळी कांचन पुण्यामधलं. आणि सगळ्यात शेवटी राहतं म्हणजे हळद संशोधन केंद्र. हळद म्हटलं की सांगलीची हळद प्रसिद्ध आहे, सांगलीची. म्हणजे ते डिग्रज म्हणून ठिकाण येतं, ते सांगलीचं, तर त्या ठिकाणी हळद संशोधन केंद्र आहे. म्हणजे तुम्हाला STI पूर्वला प्रश्न काय विचारला होता, तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नारळ संशोधन केंद्र कुठं, तर ते भाट्टेला आहे. हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे इतर जे मुद्दे आहेत, इतर मुद्द्यामध्ये मी इथं सर्वच्या सर्व जे इम्पॉर्टंट घटक आहेत ना ते सांगितलेत. डाळिंब म्हटलं की सोलापूर जिल्हा महत्वाचा आहे, हिरज केगाव हे ठिकाण लक्षात घ्या. सुपारी म्हटलं की श्रीवर्धन महत्वाचं आहे. काजू म्हटलं की सिंधुदुर्ग मधला वेंगुर्ला जिल्हा हा तुम्हाला जास्त इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायला महत्वाचा तो मुद्दा आहे. ऊस म्हटलं की सातारा, पाडेगाव हे लक्षात घ्या. हळद म्हटलं की सांगली, डिग्रज हे ठिकाण.
द्राक्षे म्हटलं की उरळी कांचन पुण्यामधलं ते महत्त्वाचं, केळी म्हटलं की जळगाव, पण जळगावमधलं यावल हे ठिकाण, आणि भात म्हटलं की खोपोली, कर्जत आणि रत्नागिरी हे ठिकाणी येतात. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी मोर दॅन इनफ आहे. आय होप हे तुमचं लक्षात राहिलं असेल. आणि दुसरं होतं दापोलीला रत्नागिरी जिल्ह्याचं महाबळेश्वर, ते. ओके, ठीक आहे. जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न आहे STI पूर्वलाच विचारला होता. तुम्हाला म्हटलं होतं लोह खनिज असलेल्या लोहाच्या प्रमाणानुसार लोह खनिजाचं प्रमाण म्हणजे उच्च प्रतीकडून कमी प्रतीकडे क्रम लावा असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, असं दिले. आणि याच्यामध्ये बरेच ऑप्शन दिले. हिमेटाईट, सिडेराईट, मॅग्नेटाईट, लिमोनाईट. लक्षात ठेवायला काय ट्रिक कशी लक्षात ठेवू शकता, तुमची पद्धत, तुम्ही जे योग्य वाटेल ते पहा. तर मी लक्षात ठेवताना असं ठेवले माही म्हणजे आपण महेंद्रसिंग धोनीला माही हे नाव वापरलेलं आहे, आणि लिसा असं नाव घेतलंय. म्हणजे एक नंबरला येतं सर्वाधिक प्रमाणामध्ये ते म्हणजे म्हणजे ह्यातलं मॅग्नेटाईट हे एक नंबरला येतं. म्हणजे यामध्ये जर लोहाचं प्रमाण तुम्ही बघितलं तर हे अप्रॉक्सिमेटली, एक्झॅक्टली आकडेवारी नसते, अप्रॉक्सिमेटली 65% अधिक येतं. म्हणजे म्हणजे हेमेटाईट एक नंबरला, मॅग्नेटाईट एक नंबरला येणार. त्यानंतर ह म्हणजे काय येणार तुमचं 2 नंबरला, तर हेमेटाईट येणार. 2 नंबरला काय येणार, हेमेटाईट येणार. हेमेटाईटमध्ये जर तुम्ही लोहाचं प्रमाण बघितलं तर ते जवळजवळ 55 ते 60-65% आसपास एवढं कन्सिडर होतं हेमेटाईट. ठीक आहे, म्हणजे माही झालं. त्यानंतर म्हणजे लिमोनाईट 3 नंबरला येणार. लिमोनाईट मधलं प्रमाण बघितलं तर ते 30 ते 55% आसपास एवढं कन्सिडर होतं. आणि सगळ्यात खराब येतं ते म्हणजे सिडेराईटचं जर प्रमाण बघितलं ते 4 नंबरला येतं प्रमाणानुसार, तर ते येतं जवळजवळ 20 ते 30%. त्यामुळे अप्रॉक्सिमेट ऑप्शन जर बघितला तर CADB हे तुमचं करेक्ट आन्सर येतं. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय महत्वाचं आहे, तर ह्याच्यामध्ये 2 मुद्दे महत्वाचे. पहिला महत्वाचा मुद्दा कन्सिडर करा, हे जे लिमोनाईट म्हटलं की महाराष्ट्र, पश्चिम बंगाल या ठिकाणचं जे लोहखनिज सापडतं तर ते लिमोनाईट प्रकारचं आहे. महाराष्ट्र, वेस्ट बंगाल या भागामध्ये. ठीक आहे, लिमोनाईट. पण जर तुम्ही ओरिसा आणि झारखंडमध्ये बघितलं ना तर हे सिडेराईट प्रमाण जास्त पाहायला मिळतं. कुठं, ओरिसा, झारखंड हा जो भाग आहे या भागामध्ये याचं प्रमाण तुम्हाला जास्त पाहायला मिळतं. ओके, आलं लक्षात हे 2 मुद्दे. तर CADB हे तुमचं काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सिंचन क्षेत्रानुसार पुढील सिंचन स्रोत उतरत्या क्रमाने लावा. आता याच्यामध्ये जर बघितलं सिंचन क्षेत्राच्या बाबतीमध्ये तर पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं येतं सिंचनामध्ये महाराष्ट्रात तर विहिरी. कारण विहिरीमधनं जे जलसिंचन आहे ते जवळजवळ होतं 55%, आणि याचा रँक लागतो 1 नंबरला. ओके, मग आता प्रश्न असा विचारला महाराष्ट्रातला कोणता जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये विहिरींची संख्या जास्त आहे, तर तो जिल्हा येतो अहमदनगर. कारण अहमदनगर जिल्ह्यामध्ये विहिरींची संख्या सर्वाधिक जास्त तुम्हाला पाहायला मिळते. क्षेत्रफळाने सुद्धा हा मोठा जिल्हा आहे. 2 नंबरला सिंचन क्षेत्रामध्ये लागतं नंबर, तो येतो कालव्यांचा. ठीक आहे, कालव्यांचं जर सिंचन क्षेत्रामधलं प्रमाण बघितलं तर ते जवळजवळ 22% म्हणजे 22.5% एवढं पाहायला मिळतं. तिसरा क्रमांक लागतो तो म्हणजे तलावाचा. तलाव म्हटलं यांच्यामधलं प्रमाण बघितलं तर ते जवळजवळ 14.5% एवढा येतो. आणि चौथा घटक येतो तो म्हणजे उपसा पद्धती. आता उपसा पद्धती म्हटलं की जळगावकडचा जो भाग आहे, जळगावचा भाग, यामध्ये तुम्हाला उपसा जलसिंचन थोडंसं पाहायला मिळतं. उपसा जळगावमध्ये याच्यामध्ये प्रमाण आहे फक्त 8% आसपास, 8 ते 9% आसपास. जर समजा मी तुम्हाला असा प्रश्न विचारला, समजा महाराष्ट्रामधलं पश्चिम महाराष्ट्र म्हणजे आपला इकडं सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर हा जो भाग आहे, या भागामध्ये या जलसिंचन स्रोतापैकी, या क्षेत्रापैकी कशाचं क्षेत्र येतं, तर तुमचं लक्षात यायला पाहिजे कालवे. ओके, पश्चिम महाराष्ट्राचा भाग म्हटलं की कालवे हे तिकडे येतात. पश्चिम महाराष्ट्र म्हटलं की कालवे, हे लक्षात ठेवा, कालव्यांचा भाग, कालवे. ठीक आहे, हे एक पॉईंट तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. येते का लक्षात, पश्चिम महाराष्ट्र म्हटलं की कालवे. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला हे मुद्दे, मग ह्याच्यानुसार जर क्रम लावा म्हटलं तर तुमचा पहिल्यांदा येणार विहिरी 55%, 1 नंबर. 2 नंबरला कालव्यांचा येतो. पण आता महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सरकारी कालवे जास्त आहेत, खाजगी कालवे तुम्हाला जास्त पाहायला मिळत नाहीत. यामुळं कालवे इथं जे 2 नंबरचं होतं तर त्यातलं सरकारी कालवे 2 नंबर येणार,
तलाव सिंचन 3 नंबर येणार आणि राहिलेलं खाजगी कालवे हे 4 नंबरला येणार. यामुळे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं करेक्ट आन्सर येतं. लक्षात आलं. पहिल्यांदा विहिरी, मग त्यानंतर सरकारी कालवे, मग तलाव आणि मग खाजगी कालवे, अशा पद्धतीने त्याचा क्रम लागतो. ओके, ठीक आहे. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ते ओळखा. मालवण जवळील खांदेरी बेटावर सिंधुदुर्ग हा किल्ला आहे. एलिफेंटा लेणी उंदेरी बेटावर आढळते. आता याच्यामध्ये बघितलं, मालवण जवळचा खांदेरी बेटावर म्हणतोय सिंधुदुर्ग, डेफिनेटली चुकीचं आहे. कारण सिंधुदुर्ग किल्ला हा कुरटे बेटावर येतो. कोणतं बेट येतं? कुरटे हे नाव येतं. त्याच्यामुळे पहिलं विधान चुकलंय तुमचं. तिथं काय दिलंय त्यांनी? खांदेरी म्हणते. एसटीएफ पूर्वलाच विचारला होता, तर कुरटे दिलं असतं तर ते बरोबर ठरलं असतं. पुढचं विधान बघा, एलिफेंटा लेणी उंदेरी बेटावर आहे. आता उंदेरी बेटावर एलिफेंट येते का? नाही, घारापुरी बेटावर येते. कुठे येते? घारापुरी. याचा अर्थ इथे दिलेली दोन्ही विधानं काय आहेत तुमची? चुकीची आहेत. आलं लक्षात की मालवण जवळचा कुरटे बेट आहे, या कुरटे बेटावर सिंधुदुर्ग किल्ला आहे. एलिफेंटा लेणी उंदेरी बेटावर म्हटले ते सुद्धा चुकीचं आहे, कारण ती घारापुरी बेटावर येतात एलिफेंटा लेणी. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 4 हे तुमचं अचूक उत्तर आहे. दोन्ही विधानं अयोग्य. एसटीआय पूर्व 2014 हा प्रश्न विचारलेला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महोगनी उष्णकटिबंधीय पानझडी जंगलात आढळतात असं म्हटलंय आणि विधान योग्य की अयोग्य? तर हे डेफिनेटली अयोग्य आहे. कारण पानझडी जेव्हा तुम्ही म्हणता, पानझडी जेव्हा म्हणता तेव्हा पळस, खैर ही जी येतात, ठीक आहे, पळस असेल किंवा खैर असेल किंवा बाबूळ घ्या, सागवान, सगळ्यात बेस्ट सागवान, पानझडी म्हणलं की सागवान, ओके, किंवा बाबूळ घ्या, तर हे सगळे तुम्हाला वृक्ष तिथं पाहायला मिळतात. त्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे. दुसरं विधान बघितलं, सुंदरी किनारवर्ती जंगलात आढळतात. डेफिनेटली बरोबर आहे. सुंदरी वृक्ष किनारवर्ती जंगलात. त्यामुळं विधान ब हे तुमचं काय? अयोग्य आहे. हा सुद्धा प्रश्न एसटीआय पूर्व 2014 विचारलेला होता. पुढचा प्रश्न आहे, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील लिंग गुणोत्तराचं प्रमाण हे जास्त आहे. कारण काय? याचं रिझन येतं, कारण या जिल्ह्यामध्ये जे पुरुष आहे या पुरुषांचं स्थलांतर जास्त झालंय. एक तर जॉबच्या नादापायी सिंधुदुर्ग आणि कोकणातले म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातले बरेचसे लोकांचं स्थलांतर झाले नोकरीच्या व्यवसायामुळे. त्यामुळं या ठिकाणी लिंग गुणोत्तराचं प्रमाण तुम्हाला जास्त पाहायला मिळतं. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण महाराष्ट्र भूगोल या भूगोलामधला पुढचा टॉपिक, आता याच्यामध्ये आपण काय कव्हर करणार आहे तर महाराष्ट्र भूगोलाच्या रिलेटेड सगळे जे मुद्दे आहेत ना तर ते पॉईंट वाईज आपण कव्हर करणार आहोत. ठीक आहे, तर हा महाराष्ट्र आपला नकाशा, महाराष्ट्र नकाशावरूनच आपण ते थोड्याशा गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता आपण सुरुवात करूया आपल्या लेक्चरला. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकन दिसते त्याच्यावर क्लिक करा. ठीक आहे, आता महाराष्ट्र भूगोलाचा अभ्यास करताना तुम्हाला दोन गोष्टी पहिल्यांदा लक्षात ठेवाव्या लागतात. पहिला महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार किती आहे आणि रेखावृत्तीय विस्तार किती आहे, त्याच्यावरनं ते लक्षात घ्यावं लागतं. महाराष्ट्राचा जर अक्षवृत्तीय विस्तार विचारलं तुम्हाला परीक्षेला, काय विचारलं? महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार, तो अगोदर एकदा पाहूया आणि त्यानंतर मेन मुद्द्याकडे जाऊया. अक्षवृत्तीय विस्तार किती आहे म्हटलं किंवा अक्षवृत्तीय विस्तारामध्ये कितीचा फरक येतो, किती डिग्रीचा, तर अक्षवृत्तीय विस्तार म्हटलं की 15 डिग्री ते 22 डिग्री यामध्ये पाहायला मिळतो. ओके, 15 डिग्री 44, ओके, उत्तर ते किती येतं? 22.6, ओके, 22 डिग्री 6 उत्तर अक्षवृत्त. एवढ्यापर्यंत महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार म्हणलं का असा येतो. किंवा त्याचा जर तुम्हाला रेखावृत्तीय विस्तार, हे काय होते माहिती आहे का? अलीकडच्या काळामध्ये एमपीएससी मध्ये याच्यावर प्रश्न विचारला जातोय. रेखावृत्तीय विस्तार किती असं जर तुम्हाला विचारलं तर रेखावृत्तीय विस्तार येतो 72 डिग्री आणि 80. म्हणजे रेखावृत्तीय विस्तारामध्ये महाराष्ट्राच्या किती डिग्रीचा फरक येतो? 72 ते 80, म्हणजे 8 डिग्रीचा जो फरक आहे तो कन्सिडर केला जातो. तर तोच मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. 72 डिग्री ते पूर्व ते 80 डिग्री पूर्व, 80 डिग्री म्हणजे 80 डिग्री आणि इथे किती येतं? 54. ओके, असं पूर्व. म्हणजे अक्षवृत्तीय विस्तार जर विचारला तर त्याच्यामध्ये 7 डिग्रीचा जो फरक आहे, इथं 15 आणि इथं 22, त्यामुळे 7. आणि रेखावृत्तीय विस्तार म्हटलं की 72 आणि 80 म्हणजे त्यामध्ये येणारा 8चा फरक. हा एक पहिला मुद्दा तुम्हाला लक्षात घ्या. ठीक आहे, तर हे महाराष्ट्र भूगोलामधला हा पहिला मेजर टॉपिक जो तुम्हाला घटक कन्सिडर करावा लागणार आहे.
आता महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती याच्यावर एक परीक्षेला विचारलं जातं. पूर्व पश्चिम म्हणजे या ठिकाणापासून सुरुवात केल्यानंतर हे इथपर्यंतची लांबी किती येते पूर्व पश्चिम लांबी जेव्हा महाराष्ट्रातली विचारली जाते तेव्हा ती येते पूर्व पश्चिम म्हणतोय मी. ठीक आहे, पूर्व पश्चिम म्हटलं किती येते 800 किलोमीटर. म्हणजे पूर्व पश्चिम लांबी जर विचारली तर ती किती येते 800 किलोमीटर. ठीक आहे, पूर्व पश्चिम लांबी जर विचारली तर ती येते 800 किलोमीटर. मात्र तुम्ही जर महाराष्ट्राचं असं विचारलं उत्तर दक्षिण लांबी किती ती वरून ते शेवटच्या टोकापर्यंत या ठिकाणी शेवटच्या टोकापर्यंत आणि वर नंदुरबार पासून जर सुरुवात केली तर उत्तर दक्षिण लांबी किती असं जर तुम्हाला विचारलं तर तुमचं उत्तर असणार आहे 720 किलोमीटर. किती असणार आहे 720. म्हणजे पूर्व पश्चिम विचारलं तर ते येते 800, उत्तर दक्षिण विचारलं तर ते 720 किलोमीटर. हा पहिला महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. दुसरं महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 हे सगळ्यांना जवळजवळ माहित आहे, हे परत रिपीट सांगायची गरज नाहीये. तर द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना म्हटलं तर 1 नोव्हेंबर 1956 द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना की बाळासाहेब खेर त्याचे पहिले मुख्यमंत्री होते, हे झालं. आता पुढचा पॉइंट येतो तो म्हणजे जेव्हा महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली म्हणजे 1 मे 1960 ला महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा महाराष्ट्रामध्ये असणारे जिल्हे किती होते तर जिल्हे होते 26. म्हणजे 1 मे 1960 ला महाराष्ट्रातले जिल्हे किती होते 26 होते. बरोबर. प्रशासकीय विभाग किती होते म्हटलं तर ते 4 होते. परीक्षेला याच्यावर पण बऱ्याच वेळा विचारले प्रशासकीय विभाग किती होते असं जर विचारलं तर ते प्रशासकीय विभाग होते 4. त्यानंतर याच्यामध्ये तालुक्यांची संख्या त्यावेळी किती होती तर ती 229 तालुके होते. 229 तालुके. ठीक आहे, एवढं होते. मग आता तुम्हाला बघायचं याच्या पुढचा पॉइंट की महाराष्ट्रामध्ये जे 26 जिल्हे होते आता किती जिल्हे 36. मग कोणत्या जिल्ह्यातून कोणता जिल्हा तयार झाला हा घटक तुम्हाला थोडासा अभ्यासायचा आहे. म्हणजे कोणत्या जिल्ह्यामधून कोणता जिल्हा तयार झाला हा घटक तुम्हाला थोडासा अभ्यासायचा आहे किंवा तो समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता महाराष्ट्रामधल्या जिल्ह्यांच्या बाबतीत बघितलं तर सुरुवातीला पहिल्यांदा जो जिल्हा झाला तो होतो सिंधुदुर्ग. म्हणजे हा जो जिल्हा इथं दाखवला इथं सिंधुदुर्ग जो जिल्हा दाखवला या ठिकाणी तर हा सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे हा जो रत्नागिरी जिल्हा आहे या रत्नागिरी जिल्ह्यामधून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली होती आणि तो झालेला आहे 1 मे 1981. 1 मे 1981 ला हा जो रत्नागिरी जिल्हा आहे या रत्नागिरी जिल्ह्यामधून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झालेली होती. म्हणजे रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग झाला 1 मे 1981 ला. हा सगळ्यात पहिला महत्वाचा जिल्हा जो चेंजेस झालेला होता. त्यानंतर दुसरा महत्वाचा जिल्हा म्हटलं की कोणता तयार झाला हे तर तो येतो इथं लातूर. ओके, लातूर. एस जे म्हणजे आणखी एक येतो. ओके, 1 मे 1981 झाल्यानंतर 1 मेला आणखी एक जिल्हा झालाय तो म्हणजे जालना. मग लातूरकडे जाता येतं. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं हा जालना जिल्हा. ठीक आहे. हा जालना जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यामधून झाली असं जर तुम्हाला विचारलं तर इथला जो पुढचा दिसतोय तुम्हाला औरंगाबाद जिल्हा. या औरंगाबाद जिल्ह्यामधून या जालना जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. ओके, जालना जिल्हा म्हटलं औरंगाबाद मधून झाला होता आणि तो कधी झाला होता असं जर विचारलं तो सुद्धा 1 मे 1981 ला झालेला आहे. ओके, 1 मे 1981 आलं लक्षात. म्हणजे औरंगाबाद मधून जालना जिल्हा हा सुद्धा 1 मे 1981 ला झाला. रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग जिल्हा हा सुद्धा 1 मे 1981 लाच झालेला होता. हा पहिले 2 मुद्दे लक्षात आले. एस झाला, जे झाला. त्यानंतर येतो लातूर म्हटलं का हा जिल्हा इथं लातूर सुद्धा सुरुवातीला जिल्हा नव्हता, तो झालाय उस्मानाबाद मधून आणि तो झालाय 1982 साली. आता लातूर आणि गडचिरोली हे जे 2 जिल्हे आहेत ना याच्यामध्ये थोडासा फरक आहे. आता लातूर जो जिल्हा झालाय तर या उस्मानाबाद जिल्ह्यामधून हा जो उस्मानाबादचा भाग येतो या उस्मानाबाद जिल्ह्यामधून लातूर जिल्ह्याची निर्मिती झाली आणि ती झाली होती 16 ऑगस्ट 1982. उस्मानाबाद जिल्ह्यामधून लातूर जिल्ह्याची निर्मिती झाली होती आणि ती कधी झालेली आहे 16 ऑगस्ट 1982. आलं लक्षात. म्हणजे हा जो उस्मानाबाद जिल्हा आहे या उस्मानाबाद जिल्ह्यामधून लातूर जिल्ह्याची निर्मिती झाली होती आणि ती झालेली आहे 16 ऑगस्ट 1982. आलं लक्षात. दुसरा मुद्दा. आता 16 ऑगस्ट 1982 ला तर 1982 ला आणखी एक महत्वाचा जिल्हा आहे की जो ज्या जिल्ह्यामधून म्हणजे गडचिरोली जो जिल्हा आहे या गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती चंद्रपूर मधून झाली होती आणि ती झाली होती 26 ऑगस्टला. म्हणजे हा जो गडचिरोली दिसतोय तुम्हाला या ठिकाणी
हा जो गडचिरोली आहे, हा जो गडचिरोली जिल्हा आहे आपण बघतोय, तर या गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती चंद्रपूर मधून झाली होती. आणि हा जिल्हा कधी निर्माण झाला होता असं जर तुम्हाला विचारलं तर तुमचं उत्तर असणार आहे 26 ऑगस्ट 1982. म्हणजे 16 ऑगस्ट आणि 26 ऑगस्ट हे दोन मुद्दे तुमच्या लक्षात आले असतील. ठीक आहे, म्हणजे आपण महाराष्ट्रातले जिल्हे बघितले. 1 मे 1960 ला 26 होते. त्यानंतर 27वा जिल्हा जो झाला तर तो सिंधुदुर्ग झाला. या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा झाला. तो कशामधून झाला? रत्नागिरीमधून. 1 मे 1981 ला आणखी एक जिल्हा झाला, तो म्हणजे जालना जिल्हा. औरंगाबाद मधून जालना जिल्हा झाला 1 मे 1981 ला. बरोबर. त्यानंतर उस्मानाबाद मधून लातूर झाला 16 ऑगस्ट 1982 ला. त्यानंतर चंद्रपूर मधून गडचिरोली हा एक नवीन जिल्हा तयार झाला, तर तो झाला 26 ऑगस्ट 1982 ला. इथपर्यंत आपण पाहिलं SJLG. आता यानंतर हे इथपर्यंत आपण जवळजवळ तुम्हाला लक्षात आलं असेल. आता यानंतर आपण पाहणार आहोत तो म्हणजे पुढे कोणता निर्माण झालेला जिल्हा कोणता आहे. ओके, तर आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आता यामध्ये पुढचं निर्माण झालेल्या जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला इथं मुंबई उपनगर, मुंबई शहर म्हणजे बृहन्मुंबईचा किंवा मुंबई उपनगरचा जो निर्माण आहे, या ठिकाणी मुंबई उपनगरचा जो निर्माण आहे हे झालं होतं 4 ऑक्टोबर 1990 ला. त्यानंतर 4 ऑक्टोबर 1990 मुंबई जे आपण म्हणतो उपनगर त्याचं निर्माण या ठिकाणी झालेलं होतं. ठीक आहे, तर तो त्यानंतरचा जिल्हा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर महत्वाचा जिल्हा येतो तो म्हणजे 1 जुलै 1998 ला झालेले 2 जिल्हे. 1 जुलै 1998 ला झालेल्या 2 जिल्ह्यामध्ये पहिला पॉइंट येतो तो म्हणजे वाशिम जिल्ह्याचा. आता वाशिम म्हणलं की तुम्हाला इथं दिसतोय. ठीक आहे, वाशिम म्हटलं की तुम्हाला इथं दिसतोय. म्हणजे हे वाशिम कशापासून झालं? अकोल्यापासून. तर हा जो वाशिम आहे अकोल्यापासून तयार झालेला जिल्हा. आणि हा कधी झालाय? 1 जुलै 1998. म्हणजे या अकोल्यापासून हा तयार झाला वाशिम. आणि हा कधी झाला होता असं जर विचारलं तर तुमचं उत्तर येणार आहे 1 जुलै 1998. 1 जुलै 1998 ला आणखी एक जिल्हा निर्माण झाला होता. जसा अकोल्यापासून वाशिम झाला तसा आणखी एक जिल्हा निर्माण झाला होता, तो म्हणजे या धुळ्यापासून जो वरचा भाग येतो, धुळ्यापासून वरचा भाग जो येतो म्हणजे नंदुरबार जो जिल्हा आहे वरचा, धुळ्यापासून नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती कधी झाली असं जर विचारलं तर ते सुद्धा 1 जुलै 1998 येतं. 1 जुलै 1998 आलं लक्षात. म्हणजे 1 जुलै 1998 ला झालेले 2 जिल्हे, या अकोल्यापासून वाशिम आणि या धुळेपासून हा नंदुरबार, हे 2 जिल्ह्यांची निर्मिती 1 जुलै 1998 ला झालेली होती. आता 1 जुलै 1998 ला हा झाल्यानंतर ह्या झाल्यानंतर त्यानंतर येतो परभणीपासून हिंगोली. आता परभणीपासून हिंगोली म्हटल्यानंतर हा हिंगोली जिल्हा आहे. बरोबर, हा हिंगोली जिल्हा आहे. आणि या ठिकाणी इकडचा जो जिल्हा आहे हा जिल्हा कोणता आहे? परभणी आहे. हा कोणता आहे? परभणी. तर या परभणीपासून हिंगोली जिल्ह्याची निर्मिती ही कधी झाली होती? तर ही निर्मिती झाली होती 1 मे 1999. कधी झाली होती? 1 मे 1999. 1 मे 1999 ला आणखी एका जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे, ती म्हणजे भंडारा आणि गोंदिया. म्हणजे हा जो गोंदिया दिसतोय तुम्हाला इकडे एकदम बाउंड्रीला, म्हणजे छत्तीसगडच्या या साईडला लागून लागलेला जो जिल्हा इकडं गोंदिया. ठीक आहे ना, वर गेलं तर तो मध्य प्रदेशला लागते. ह्याची बाउंड्री या साईडला मध्य प्रदेशला लागते, या साईडला कुठं लागते? छत्तीसगडला. तर हा जो गोंदिया आहे, तर भंडारापासून गोंदिया या जिल्ह्याची निर्मिती कधी झाली होती? ओके, प्रश्न काय आहे? भंडारापासून गोंदिया म्हणजे हा जो गोंदिया जिल्हा निर्माण झाला तर तो कधी झालेला आहे? तर तो झालेला आहे 1 मे 1999 ला. 1 मे 1999 ला. म्हणजे 1 मे 1999 ला 2 जिल्हे झाले, परभणीपासून हिंगोली आणि भंडारापासून गोंदिया. ओके, हा जिल्हा निर्माण झालेला होता. ठीक आहे, हा इथपर्यंत आलं, इथपर्यंत लक्षात राहिलं. आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचा येतो तो म्हणजे पालघर. ठाण्यापासून पालघर झाला. आणि हा पालघर जिल्हा झाल्यानंतर ठाण्यापासून पालघर हा कधी झाला? या ठाण्यापासून पालघर झाला. ओके, हा कधी झाला असं जर तुम्हाला विचारलं तर त्याचं उत्तर येतं 1 ऑगस्ट 2014. 1 ऑगस्ट 2014. म्हणजे महाराष्ट्रातील जिल्हे आपण जे टॉपिक पाहिला, तर महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला विचारलं तर महाराष्ट्राची स्थापना 1960 ला झाली, तेव्हा 26 जिल्हे होते. आता किती आहे? 36. म्हणजे 10 जिल्ह्यांची वाढ झाली. म्हणजे पहिला जिल्हा कोणता? 27वा जिल्हा कोणता असं विचारलं तर रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग 27 हा कन्सिडर करा, किंवा औरंगाबादमधनं जालना 27. दोन्ही एका दिवशी झालेले, त्यामुळे हा महत्वाचा. त्यानंतर येतो तो म्हणजे 16 ऑगस्टला, म्हणजे उस्मानाबाद मधून लातूर झाला 16 ऑगस्ट 1982 ला. तसं चंद्रपूर पासून गडचिरोली झाला हा 26 ऑगस्टला. ओके, हे क्रमाने येतात. म्हणजे
सिंधुदुर्ग, जालना, त्यानंतर लातूर, गडचिरोली, इथपर्यंत आलं. 1982 पर्यंत हे जिल्हे झाले. त्यानंतर डायरेक्ट येतो तो म्हणजे आपला मुंबई उपनगर 1990 ला झालेला. 1990 नंतर मग वाशिम येतो. ओके, अकोला वाशिम बघितला आपण 1 जुलै 1998 ला झालेला. अकोल्यापासून वाशिम आणि धुळ्यापासून नंदुरबार 1998 मध्ये. 99 कडे जर गेलो तर 99 कडे 2 जिल्हे आणखी तुम्हाला पाहायला मिळतात. एक म्हणजे परभणीपासून हिंगोली किंवा भंडारापासून गोंदिया हे पाहायला मिळतात आणि त्यानंतर पालघर इथला ठाण्यापासून पालघर. तर असं महाराष्ट्रामधले जे नवीन झालेले जिल्हे आहेत ना, तर ते मॅप थ्रू तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला. आय होप तुमच्या थोडंसं लक्षात आलं असेल हे जिल्ह्यांचं स्ट्रक्चर कसं, हे जिल्हे तयार कसे झाले किंवा कामुळे झाले. तर अगोदर परीक्षेला ना अशा टाईपचा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. समजा याच्यामध्ये तुम्हाला मी असं विचारलं महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती, तर ते लक्षात ठेवायचं 307 म्हणजे 307 714 714 नाही 713 येतं. 307 713 चौरस किलोमीटर एवढं किती येतं महाराष्ट्राचं क्षेत्रफळ येतं. असं जर विचारलं तर हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता प्रशासकीय विभाग तुम्हाला एक असं विचारलं 1 मे 1960 रोजी किती प्रशासकीय विभाग होते, तर त्यावेळी 4 होते. आता किती प्रशासकीय विभाग आहेत म्हटलं तर ते येतात 6. म्हणजे प्रशासनाच्या दृष्टीनं उपयुक्त ठरणारे असे विभाग आहेत, त्याला म्हणतो आपण प्रशासकीय विभाग. ते किती येतात, एकूण 6 विभाग येतात. ओके, तर हा एक मुद्दा तुम्हाला लक्षात असू द्या. परीक्षेसाठी ना हा सुद्धा मुद्दा तेवढाच महत्वाचा आहे. आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी याच्यामध्ये काय करावं लागतं, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी याच्या अभ्यासामध्ये काय करावं लागतं, तर महाराष्ट्राचं एकूण भौगोलिक क्षेत्रफळ पाहिलं 307 713. मग महाराष्ट्राचा भौगोलिक क्षेत्रफळामध्ये म्हणजे क्षेत्रफळ जर कन्सिडर केलं याच्यामध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक येतो, क्षेत्रफळाच्या रँकिंगमध्ये महाराष्ट्राचा कितवा येतो. 1 नंबरला जे राज्य येतं क्षेत्रफळामध्ये तर ते येतं राजस्थान. किती येतं, राजस्थान. राजस्थानचं क्षेत्रफळ जर बघितलं 342 239. लक्षात ठेवायला सोपं आहे. 342 239 चौरस किलोमीटर. म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सगळ्यात मोठं राज्य म्हटलं तर ते येतं राजस्थान. 2 नंबरला राज्य येतं ते म्हणते एमपी येतं. एमपी बघितलं 308 313 एवढंच चौरस येतं. आणि महाराष्ट्र बघितलं तर ते येतं 3 नंबरला. महाराष्ट्राचा रँक किती येतो, तिसरा. ते येतं 307 713 चौरस किलोमीटर. म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीनं महाराष्ट्राचा देशामध्ये कितवा क्रमांक येतो, तिसरा येतो. समजा मी असं म्हटलं भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्रानं किती टक्के क्षेत्रफळ व्यापलंय, तर ते येतं 9.36%. 9.36%. हा पॉईंट लक्षात घ्या. देशाच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्रानं किती टक्के क्षेत्रफळ व्यापलंय, तर 9.36% असं व्यापलंय. जरी क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र तिसरा असला तरी लोकसंख्येच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र दुसरा येतो. म्हणजे लोकसंख्येच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा आहे. कारण 1 नंबरला यूपी येतं 2011च्या जनगणनेनुसार 19 कोटीच्या आसपास आहे. 19 कोटी, पण ह्याच्यापेक्षा जास्त आता होईल येणाऱ्या जनगणनेत. आणि महाराष्ट्र म्हटलं तर ते येतं 11 कोटी. किती येतं, 11 कोटी. हा एक मुद्दा लक्षात असू द्या. जर आता काय म्हटलं महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्रानं किती टक्के व्यापले, 9.36%. तसं क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये झालं. हे क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये किती टक्के व्यापले, 9.36. तसं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. लोकसंख्येच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रानं किती व्यापले, ह्या लोकसंख्येच्या बाबतीमध्ये विचारलं तर ते टक्के येतं 9.29%. हे 2 मुद्दे लक्षात घ्या. प्रश्न लक्षात आला. भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्रानं 9.36% क्षेत्रफळ व्यापलेलं आहे. हा पहिला मुद्दा. आणि भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 9.29% लोकसंख्या महाराष्ट्रात राहते. म्हणजे 9.36 म्हटलं की क्षेत्रफळाच्या बाबतीत, 9.29 म्हटलं लोकसंख्येच्या बाबतीत. हाही मुद्दा तुम्हाला तेवढाच महत्वाचा आहे. मग मी आता तुम्हाला या दिलेल्या जिल्ह्यामधून असं विचारलं महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता. प्रश्न काय विचारलाय, महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता. ज्यावेळी तुम्हाला मी असं विचारलं जातं तेव्हा तुमचं उत्तर काय असणार आहे, तर हा जो अहमदनगर जिल्हा आहे, अहमदनगर जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्रफळाचा जिल्हा आहे. ठीक आहे, सर्वाधिक हा अहमदनगर जिल्हा, हे लक्षात घ्या. ठीक आहे, सर्वाधिक क्षेत्रफळाचा जिल्हा. जर मी असं विचारलं महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वाधिक कमी क्षेत्रफळाचा आहे, तर तुम्हाला इथे मुंबई उपनगर जो दिसतोय हा सगळ्यात कमी क्षेत्रफळाचा आहे. हे तुम्ही तिथं उत्तर देऊ शकता. हा हे तुम्हाला लक्षात येणं सिंपलच आहे. समजा मी तुम्हाला असं म्हटलं अहमदनगर जिल्ह्यामध्ये विहिरींची संख्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त आहे. उत्तर बरोबर की चूक,
तर डेफिनेटली ते उत्तर तुमचं बरोबर असणार आहे. कारण विहिरी जलसिंचनाच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर विहिरींची संख्या हे अहमदनगरमध्ये तुम्हाला जास्त पाहायला मिळते. आता जलसिंचन स्रोतापैकी महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त सिंचन कशामधून होतं तर 55% जे सिंचन आहे तर ते विहिरींच्या स्वरूपात होतं, विहिरीमधून. त्यामुळं विहिरींची संख्या जी अहमदनगरला जास्त आहे तर ते विधान बरोबर आहे. ओके, अहमदनगर जिल्ह्याचं ते वैशिष्ट्यच आहे की विहिरींची संख्या, विहिरींच्या संख्येमध्ये अहमदनगर हे एक नंबरला येतं. लक्षात आलं. तर हे जे मुद्दे आहेत, थोडे थोडे जरी मुद्दे असले तरी परीक्षेसाठी तुम्हाला जास्त महत्वाचे आहेत. लक्षात येते. आता मी असं म्हटलं 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य निर्मिती झाली, बरोबर. मग ही महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या सोहळ्याचं उद्घाटन कोणी केलं? एमपीसीने एकदा विचारलंय. 1 मे 1960 महाराष्ट्र राज्य निर्मितीचा सोहळा पार पडला, तर या सोहळ्याचं उद्घाटन कोणी केलं? तर उद्घाटन कोणी केलं असं विचारलं तर तुमचं उत्तर असणार आहे धनंजयराव गाडगीळ. तुमचं उत्तर काय असणार आहे? धनंजयराव गाडगीळ. धनंजयराव गाडगीळ म्हटल्यानंतर पंचवार्षिक योजनेमध्ये कोणत्या पंचवार्षिक योजनेचा मसुदा किंवा कोणत्या पंचवार्षिक योजनेला धनंजय गाडगीळ योजना असंही म्हटलं जातं? तर लगेच लक्षात ठेवायचं, चौथी पंचवार्षिक योजना म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? चौथी पंचवार्षिक योजना 1969 ते 1974 यामध्ये झालेली चौथी पंचवार्षिक योजना, याचा मसुदा किंवा हा तयार करण्यामध्ये यांचं योगदान येतं धनंजयराव गाडगीळ. ओके, हे लक्षात घ्या, चौथी पंचवार्षिक योजना. ओके, धनंजयराव गाडगीळ. म्हणजे अग्रणी बँक योजना हे तिथं तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे, कारण ती तेव्हाचीच आहे 1969 मधली. ठीक आहे, म्हणजे चौथी पंचवार्षिक योजना 1969 ते 74. तर हे जो महाराष्ट्र राज्य निर्मितीचा सोहळा होता ना, की स्थापना झालेली, तेव्हा ते त्यांच्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांच्या हस्ते पार पडलेला होता. ओके, याची घोषणा मुंबईच्या शिवाजी पार्कावरनं पंडित नेहरूंनी केलेली होती. तर हे जे मुद्दे आहेत ना, हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. तर हा आपला महाराष्ट्र भूगोलाचा बेसिक सुरुवात केलेला पॉईंट होता. या सुरुवात केलेल्या पॉईंटवरनं आपण पुढचा अभ्यास करत आहोत, कारण नकाशाचा वापर करतच आपण तो शिकणार आहोत. आता मी तुम्हाला 2 गोष्टीचं कंपॅरिझन या ठिकाणी सांगणार आहे. 2 गोष्टी कोणत्या ते लक्षात घ्या. आता आपण सुरुवातीला काय म्हटलं होतं? ओके, सुरुवातीला मी काय म्हटलं होतं? महाराष्ट्राचं. ठीक आहे, मी परत एकदा सांगतो तुम्हाला. महाराष्ट्राचे 2 मुद्दे आता लक्षात घ्या. पूर्व पश्चिम लांबीचे जे आहे ना त्याच्यावरनं महाराष्ट्राची जर पूर्व पश्चिम विस्तार बघितला, म्हणजे या ठिकाणापासून या ठिकाणापर्यंतचा विस्तार बघितला, तर तुम्हाला आपण काय म्हटलं होतं? 800 किलोमीटर येतो. 800 किलोमीटर. आणि हा जो उत्तर दक्षिण विस्तार येतो, तो किती म्हटलं होतं मी तुम्हाला? तर तो होता 720 किलोमीटर, बरोबर. 800 आणि 720. आता भारताचा जर विचार केला, तर भारताचा पूर्व पश्चिम येतो. भारताचा पूर्व पश्चिम विस्तार किती येतो? तर तो येतो पूर्व पश्चिम. ठीक आहे, पूर्व पश्चिम विस्तार येतो, तर तो 2933 किलोमीटर येतो. आणि उत्तर दक्षिण जर विस्तार बघितला तर तो येतो तुमचा 32-14 किलोमीटर. म्हणजे महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये बघितलं तर पूर्व पश्चिम विस्तार जास्त आहे. लक्षात येते. महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर हा पूर्व पश्चिम विस्तार जास्त आहे. उत्तर दक्षिण किती आहे? 720 आहे. तसं भारताचं जर बघितलं तर भारताचा उत्तर दक्षिण विस्तार जास्त आहे पूर्व पश्चिम पेक्षा. तर PSI पूर्व 2012 ला एकदा प्रश्न विचारला होता, महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा. प्रश्न काय होता? हे महाराष्ट्र आहे. ठीक आहे, हे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा म्हणजे 800 किलोमीटरचा. ओके, दक्षिण उत्तर विस्तार कसा आहे? तर तो कमी आहे असं विचारलं होता. ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीनं विचारले. पण भारताचा उत्तर दक्षिण विस्तार बघितला, हा पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा जास्त आहे. सिंपल, हा एक कंपॅरिझन तुम्हाला लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. ठीक आहे, तर महाराष्ट्र भूगोलातला हा एक पहिला टॉपिक झाला. याच्यानंतर आपण ही सिरीज सुरू करणार आहोत. बाकी सर्व हे बेसिक झालं. याच्यानंतर येणारे कोणत्या जिल्ह्यापासून काय, त्याचं वैशिष्ट्य काय, हे जे टॉपिक आहे तर येणाऱ्या भागामध्ये आपण हळूहळू कव्हर करणार आहोत, नद्यांच्या स्वरूपामध्ये सुद्धा. ठीक आहे, लेक्चरला जर तुम्ही अजूनही फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.